आदरणीय व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवर आणि येथे जमलेल्या गुरुजी तुमच्या भाषेमध्ये माझ्या मित्रमैत्रिणींनो, मी या विषयावर बोलण्याच्या आधीच गुरुजींनी बऱ्यापैकी समजावून सांगितलं की एकमेव असं नातं असतं आपल्या आयुष्यातलं, मानवी जीवनातलं, की जिथे आपण बिनधास्त गप्पा मारतो, बिनधास्त शिव्या देतो, कुणी काही म्हटलं तर वाईट वाटत नाही, किंवा प्रत्येक नात्यात एक लिमिटेशन्स असतं. भाऊ भावाच्या नात्यात, बहिणी बहिणींच्या नात्यात, सासू सुनांच्या नात्यात. मग या सगळ्या नात्यांच्या लिमिटेशन्सच्या पलीकडं एकच नातं असतं, ते म्हणजे मैत्रीचं. आणि आज हे मुद्दा मी तुमच्यासोबत का प्रस्थापित करते, त्याचं बेसिक कारण की अख्ख्या पूर्ण लेक्चरमध्ये इन केस मी तुमच्या मर्मावर काही बोटं ठेवली तर प्लीज काही राग मानून घेऊ नका, एक मैत्रीण म्हणून सोडून द्या. मी ज्या ज्या ठिकाणी असं काही बोलले की एक मैत्रीचं नातं करू, तर काही लोकांच्या मध्ये व्याख्यान झाल्यानंतर आले की माझ्यापेक्षा वयाने मोठे होते, आम्हाला आवडेल तुमच्याशी मैत्री करायला. मी म्हटलं माझा नवरा नाही म्हणून बोलताय का? तर ते म्हणले नाही नाही खरंच मॅडम आम्हाला खूप आवडेल. सो माय डिअर फ्रेंड्स, मी सर्वप्रथम आजच्या या कार्यक्रमाचं जे औचित्य आहे, प्रशांत रॉड्रिक सर तुमचे मी खूप आभार मानते. त्यांच्यासाठी जरा टाळ्या वाजवा, कारण खूप एफर्ट्स घेतले त्यांनी. गेली 2 वर्ष माझ्या पाठीमागे लागले होते, पण माझ्या मुलाची 12वी आणि हे असल्यामुळे मी थोडीशी जरा या सगळ्यापासून लांब होते. पण मला खरंच आज सगळं ऐकून इथे आल्यानंतर डिमोले सरांच्या घरी आज मी दुपारचं जेवण घेतलं आणि मला खऱ्या अर्थाने असं वाटलं की 2 वर्ष मी जरा उशीरच केला. कारण अशा एका ग्रेट व्यक्तीच्या जन्मशताब्दीचा व्याख्यानमालेचं मान मला मिळतोय आणि तो मान मला देव देत होता आणि मी 2 वर्ष तो उशीर केला. त्याबद्दल मी खरंच आय एम व्हेरी सॉरी. आय फील, मला खूप कसं तरी फील होतंय, कारण इतका असा व्यक्ती की ज्या व्यक्तीबद्दल त्यांची मुलं, नातवंड ही तर त्यांच्या घरची मंडळी आहेत, पण त्यांच्या घरची मंडळी नसलेले प्रत्येक जण, प्रत्येक गावातली व्यक्ती, ज्या व्यक्तीबद्दल त्याच्या मरणोत्तर 20-22 वर्षानंतर सुद्धा त्यांचं नाव इतक्या अभिमानाने घेत आहेत, त्या व्यक्तीला शतशः सगळ्यांच्या समोर मी प्रणाम करते. आणि प्रत्येक व्याख्यानाची ॲक्च्युली सुरुवात मी एका प्रार्थनेने करते. ती प्रार्थना आज आपण सगळे मिळून म्हणूया. थोडं ताट बसताय, कारण माझ्या कल्पनेप्रमाणे ज्याचा पाठीचा ताट कणा त्याला म्हातारं कसं म्हणा. त्यामुळे निरोगी जीवनासाठी सगळ्यात पहिला एक नियम आहे तो म्हणजे ताट बसायचं. कारण ताट आपण जेवढे बसतो तेवढ्या आपल्या ज्या मणक्याच्या ज्या नर्व्ज आहेत, नाड्या आहेत, त्या प्रॉपरली सगळ्या ठिकाणी त्यांचं आज्ञावह संज्ञावह सगळं काम व्यवस्थित करतात आणि आपल्याला आजारपणं कमी येत असतात. आपण प्रार्थना म्हणूया. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांती शांती शांती. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, मी आता जी प्रार्थना म्हटली त्याचा अर्थ थोडक्यात एक सांगते की एका आज गुरुजींच्या, दमेले गुरुजींच्या स्मृतिप्रित्यर्थ आपण सगळे इथं एकत्र आलो आहोत. हाडाचे शिक्षक म्हणलं तरी चालेल, आणि त्यांनी त्यांचं संस्कार त्यांच्या मुलांच्या मध्ये पण दिलं की ते अगदी सातत्याने मुलांना शिकवणं हा एकमेव त्यांनी धर्म घेतला होता. ॲक्च्युली एका शिष्याने गुरुला केलेली ही एक अर्चना आहे की पूर्वी गुरुकुल पद्धत चालायची आणि त्या गुरुकुलमध्ये गुरु आणि शिष्य एकत्र राहायचे आणि मग ते एकत्रच खायचे सगळं मग ते एका शिष्याने गुरुजींना असं म्हटलं की हे गुरु, ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु, आपण एकत्र राहतो, एकत्र खातो, सह वीर्यम करवावहे, आपल्या दोघांचं वीर्य, बल, ताकद एकच आहे, परंतु तेजाचा जो म्हणजे जे भांडार तुमच्याकडे आहे त्याच्यातला एक छोटासा अंश माझ्यामध्ये यावा, अशी एका शिष्याने गुरुला केलेली ती अर्चना आहे.
म्हणजे ज्योत्स्ना पाटील मॅडम काहीतरी गाढं ज्ञान घेऊन इथं आलेलं आहे, मॅडम प्लीज 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 सांगा, असा अर्थ इथं अजिबात घ्यायचा नाही आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असं आहे की माणसाच्या आयुष्यामध्ये कुठलंही ज्ञान संपादन करताना त्याने आपल्या आईच्या उदरामधलं असलेलं आपली सिच्युएशन पहिली आठवायची. आपण कसे असतो आईच्या उदरामध्ये, आम्ही असे सगळे मेडिकलला गेल्यानंतर आम्हाला पहिला एक शब्द असतो की फ्लेक्शन इज द युनिव्हर्सल ॲटिट्यूड ऑफ द ह्युमन बिंग. फ्लेक्शन म्हणजे हात पाय जोडलेले, पाय सगळी जोडलेले आणि आपलं डोकं जे आहे ते आईच्या पाठीच्या कण्याकडे, म्हणजे आपण ऑलरेडी आईच्या चेहऱ्याकडे बघून मान खाली घालून बसलेलो असतो आणि मग त्याच्यानंतर जेव्हा दिवस पूर्ण होतात तेव्हा आपण आईच्या उदरातून बाहेर येतो. जसे आपण बाहेर येतो अल्टिमेटली त्याचं इम्पॅक्ट असं की पहिलं असती एक्सटेन्शन मुवमेंट, देन आपल्या शोल्डरच्या ह्याच्यानुसार आपण टर्न होतो आणि पहिला सुरुवात होतो मी, आय एम डॉक्टर ज्योत्स्ना पाटील, आय एम समथिंग, आणि तिथून आपल्या त्या मीचा प्रवास सुरू होतो. त्यामुळे माय डिअर फ्रेंड्स, या प्रार्थनेतून आपण एक छोटंसं एक हे घेऊया की हा मीपणा सोडून, जर काही मॅडम बोलल्या आणि पटलं नाही तर मैत्रीण म्हणून सोडून द्या, आणि पटलं तर प्रतिज्ञा करू की आपण हे अंमलात आणायचं आहे. आता सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट, प्रत्येकजण म्हणतो मॅडम सांगा ना काय खाऊ काय खाऊ, मला हार्ट अटॅक नाही आला पाहिजे, मला डायबिटीज नाही व्हायला पाहिजे, मला निरोगी जीवन जगायचं आहे. माय डिअर फ्रेंड्स, काय खाऊ पेक्षा केव्हा खाऊ, कसं खाऊ हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि तिथून मी खऱ्या अर्थाने सांगणार नाही असं नाही, सगळं सांगणार आहे. आता थोड्या वेळापूर्वीच आपल्याला सगळ्यांनाच असं एक 2 मिनटं लाईट गेली, गरम 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 व्हायला लागलं, बरोबर ना. एक छोटासा एक जोक त्याच्यावरून मला आठवला म्हणून मी आज आवडीनं सांगते. एक 2-3 डास असतात, ते अचानकच बेडरूममध्ये येतात आणि बेडरूममध्ये आल्यानंतर त्या माणसाला लक्षात येतं की डास आलेत, म्हणून तो बॅट उचलतो आणि त्याला मारणार. इतक्यात एक डास म्हणतो तुमची शपथ घेऊन सांगतो, माझी शपथ घेऊन सांगतो, मला तुम्हाला चावायचं नाही हो, बाहेर खूप गरमी आहे म्हणून 2-3 मिनिटासाठी आत आलो. सगळे हसलात. आहाराचा आणि हसण्याचा काही संबंध आहे का? डेफिनेटली आहे. जेवढं तुम्ही हसत खेळत, जेवढ्या छान पद्धतीने मन आनंदी ठेवून आपण जेव्हा जेवण करतो तेव्हा जे काही तुम्ही खाल त्याचं पचन व्यवस्थित होणार आहे. तेव्हा जेवणाचा, आहाराचा पहिला रोल माइंड फ्रेश पाहिजे. आता बरेचसे यूट्यूबर काही हे आहेत की एक घास 32 वेळा खावा आणि तो चावून चावून खावा, एका पोळीचे 40-45 तुकडे करावेत आणि प्रत्येक घास हा 32 वेळा चावून खावा, म्हणजे मग तुम्ही वेट लॉस होतंय वगैरे. हे तुम्ही पूर्वजांनी सगळ्यांनी सांगितले, दमेले गुरुजींनी पण सांगितलं असेल, अरे बाळांनो 32 वेळा चावून खावा रे. का तर आपले 32 दात आहेत, प्रत्येक दाताला न्याय दिला पाहिजे असं आपले शिक्षक आपल्याला सांगायचे. पण ॲक्च्युली तुमची डायजेशनची जी क्रिया असते ती ह्या तोंडापासूनच सुरू होते. त्यामुळेच जे काही खाऊ ते मन उल्हासित करून खाणं हे जास्त महत्त्वाचं आहे. सगळ्यात महत्त्वाचा रूल असतो जेवणाची वेळ. आम्ही मेडिकलला असताना आम्हाला एक प्रयोग होता. तो प्रयोग असा होता, फिजिओलॉजीमध्ये शरीर क्रिया म्हणतात की क्रिया कशी करते तुमच्या ह्युमन बॉडीमध्ये. तर एक कुत्रा असतो, त्या कुत्र्याच्या समोर एक थाळी आणून ठेवतात आणि ती थाळी, मी पुन्हा एकदा सांगते, जर कंटाळा आला, बोर वाटलं, हात वर करायचं. मैत्रीचं नातं आहे, अजिबात काही मानायचं नाही, मी समजून जाईन हा बाबा जरा काहीतरी कंटाळवणं सुरू झालंय. आपण एखाद्या मध्ये जोक सांगू. मला जोक सांगायला खूप आवडतात. मी बऱ्याचदा माझ्या नवऱ्याशी काही बोलताना, कारण पुरुष वर्ग जरा जास्त सिरियस असतो, उगीच सगळ्या बातम्या, क्रिकेट, जगाचं दुनियाचं काहीतरी चाललेलं असतं, आणि एका स्त्रीला मात्र तिची मुलं, तिचा संसार, आणि जर ती जॉब करत असेल तर जॉब पुरतंच आपण कन्सिडर करतो, बाकीची दुनिया आपल्याला माहिती नसते. त्यामुळे जर मला नवऱ्याशी संवाद साधायचा असेल तर मी म्हणते, अरे तुला माहिती आहे का, एक जोक सांगते थांब, आणि मग तोही हसतो, मी हसते, आणि मग जरा बरं वाटतं. सो माय डिअर फ्रेंड, कंटाळा आला तर हात वर करा. सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट असते की तो कुत्रा जो असतो त्याच्या समोर थाळी जेव्हा येते, एकचा घड्याळात 1 वाजता ठोका पडतो, ठण करून 1, आणि त्याला जेवण दिलं जातं. असे काही दिवस केल्यानंतर, एक दिवस, साधारण 20-25 दिवस केलं असेल, एक दिवस बरोबर 1 वाजता तिथे थाळी येऊन ठेवते, ठणकण ठोका वाजतो, पण त्या थाळीत अन्न नसतं, आणि मग त्या कुत्र्याच्या तोंडातून लाळ गळत असते. आणि त्याच्यावरून त्यांना असं सिद्ध करायचं होतं की जर तुम्ही बायोलॉजिकल क्लॉक जर मेंटेन केलं तर तुमचे जे डायजेस्टिव्ह ज्यूस आहेत, ज्याला आपण काय म्हणतो पाचक रस, तो त्यावेळी तुमच्या शरीरात यायला मदत करत असते. आणि ह्या प्रयोगाने सगळ्या मेडिकल स्टुडंट्सना हे शिकवलं गेलं, पण आजकाल डॉक्टर्सच बऱ्यापैकी वेळ पाळत नाही आहेत.
मग आम्ही कधी डॉक्टर्स एकत्र आलो की म्हणतो की अरे काय विसरलंच काय फिजिओलॉजी, त्यावेळी आपल्याला किती काय काय शिकवलं होतं. नाही, वेळच मिळत नाही. वेळ काढावा लागतो. वेळ कधीच कुणाला मिळत नाही. आपलं आयुष्य कितीही आपण कळलं, मला वाटतं दमेले गुरुजींना शेवटी असंही वाटलं असेल की कदाचित देवाने अजून एक 4 वर्ष दिले तर मी आणखी काम करू शकेन. तेव्हा असंच प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये राहतं. सो माय डिअर फ्रेंड्स, कृपा करून बायोलॉजिकल क्लॉक मेंटेन करणं गरजेचं आहे. आता बायोलॉजिकल क्लॉकमध्ये सकाळी उठल्या उठल्या काय करायचं, डॉक्टर काय खाऊ की माझ्या ह्यामध्ये कुठलाही मला त्रास होणार नाही. सगळ्यात पहिलं आपलं काय असतं, ब्रेकफास्ट. ब्रेकफास्ट करावा का नाही करावा? करावा असं कोणाला वाटतं? हात वर करा की आम्हाला वाटतं की ब्रेकफास्ट करावा. ओके, नाही करावा प्रामाणिकपणे, मैत्रीचं नातं आहे आपलं, प्रामाणिकपणे आम्हाला काही वाटत नाही ब्रेकफास्ट केलाच पाहिजे असे कोण आहेत? नाही, मग सगळ्यांचे हात वर व्हायला पाहिजे. तुझं ब्रेकफास्ट हवा आहे, हां, नाही केला तर चालतो. यू आर माय गुड फ्रेंड. ओके, सो मॅडम तुम्हाला पण वाटतं नाही केला तर चालतो. अच्छा, तर तुम्ही 2 वेळा जेवणं या गोष्टीला जास्त महत्त्व देता, बरोबर. कारण हे मीच सांगते मी तुम्हाला, खरं आणि खोटं काय आपण ते बघायचं. आपल्याला असं वाटतं की 2 वेळा जेवलं तर व्यवस्थित तब्येत राहते आणि जे ब्रेकफास्ट करतात ते 3 वेळा जेवतात. एक्झॅक्टली आपले हे गैरसमज आहेत. जसं मगाशी गुरुजी आपलं चर्चा झाली की पूर्वीची लोक हे ओबेस नव्हते आणि आता ओबेसिटी फार वाढत निघाली. आहारात काय असे बदल झाले, तर सगळ्यात पहिली गोष्ट, पूर्वीचे लोक 2दाच जेवायचे. आता डॉक्टर दीक्षित ओरडून सगळ्यांना सांगतात अरे 2दाच जेवा. पूर्वीचे लोक हे सकाळी न्याहारी करायचे. न्याहारी म्हणजे त्यांचं जेवण असायचं, ब्रेड, बिस्किट, पाव, टोस्ट, खारी, लाईक युअर पिझ्झा, बर्गर. ते आपल्याकडे समजा नाहीच आहे सोडा, पण पोहे, उपमा, घावणं, शिरा, उपीट हे असं आपण कंटिन्युअसली करत असतो. आणि मग यामध्ये हळूहळू थोडंसं आपल्याला असं वाटतं की इथून ब्रेकफास्टची सुरुवात आहे. मग ब्रेकफास्ट, मग दुपारचं जेवण, मग रात्री संध्याकाळी 4 वाजता मंचिंग, कुछ तो चाय के साथ चाहिए. आणि आता सध्या इतकं जाहिरातीचं युग आहे की आम्ही पुणेकर तर फार जाहिरातीत अगदी अव्वल आहोत की चहा म्हणजे काय म्हणतात त्याला, चहाला वेळ नसते, वेळेला मात्र चहा हवाच. हे फक्त पुण्यातच पाहायला मिळतं. पुणेकरांवर आणखी एक जोक आठवला. एकदाच असेच एक पाहुणे पुण्यात येतात. आमच्याकडे पुण्यात पाहुणे आले ना त्यांना फार भारी भारी अनुभव येतात. आज मला पहिल्यांदा असा पाहुणचार बघायला मिळाला की मी नाही म्हणत होते, नाही मॅडम प्लीज तुम्ही या, असं जे काही आपुलकीनं एक हॉस्पिटॅलिटी आज मला डिमोले गुरुजींच्या घरी पाहायला मिळाली. रिअली आय एम ॲप्रिशिएटिंग दॅट. एक पाहुणे घरी येतात आणि ते विचारतात, म्हणजे घरी आल्यानंतर ते जे होस्ट असतात ते त्या गेस्टनं विचारतात की पोहे म्हणजे पोहे हवा आहे की उपमा देऊ? तर ते म्हणतात तुमच्याकडे एकच प्लेट आहे का? ते म्हणतात नाही हो, असं का विचारताय? नाही मग दोन्ही द्या ना. पाहुणा कदाचित मुंबईचा असेल आणि होस्ट हा कंपल्सरी पुण्याचा असणार आहे की आमच्याकडे चहा घेणार का असं विचार. अहो चहा घ्या हो थोडा, असं कोणी विचारत नाही. सो माय डिअर फ्रेंड्स, ब्रेकफास्ट आपण पोहे, उपमा वगैरे या पद्धतीनेच करतो आणि म्हणून आपलं खाणं जास्त होतं. त्यामुळे जर वेट लॉस करायचं असेल, तुम्हाला रेजिस्टन्स जर मेंटेन, इन्सुलिन रेजिस्टन्स वगैरे नको आहे, मला डायबिटीज नको आहे, तर ब्रेकफास्ट कृपा करून स्किप करू नका. रात्री 7ला 8ला जेवलेली व्यक्ती दुसऱ्या दिवशी 8-9 वाजेपर्यंत 24 तासातले 12 तास ती फास्टिंगमध्ये असते. सो इट इज अ ब्रेकफास्ट, इट शुड बी अ ब्रेक युअर फास्ट. सो इट शुड बी अ लाईट. वर्ल्ड्समधला बेस्ट ब्रेकफास्ट कुठला तो मी सांगते, बाकीचं तुमचं तुम्ही समजून घ्या. खूप डिटेलिंग मी केलं तर मला कमीत कमी 2 दिवस मी बोलत राहीन प्रत्येक विषयावर जर मी बोलले तर. कारण पुन्हा प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी सेंटर आमचं जे स्वारगेटचं युनिट आहे, चिंचवडचं युनिट आहे, तिथे आम्ही दर रविवार आणि सोमवार मी लेक्चर सिरीज असते. त्यावेळी आम्ही आमच्या पेशंटना मात्र अगदी छोटे छोटे बारकावे त्याच्यात सांगत असतो. तर सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट, ब्रेकफास्ट वर्ल्डमधला बेस्ट ब्रेकफास्ट आयदर ऑर, मूठभर मोड आलेली धान्य किंवा एखादं उकडलेलं अंड, होल एग विथ दॅट योक, येलो योक सहित. लोकांचा गैरसमज आहे की येलो योकमध्ये कोलेस्ट्रॉल वाढणारा घटक आहे. कोलेस्ट्रॉल का वाढते तेही मी तुम्हाला शिकवणार आहे, पण त्याने नाही, त्याच्यात लेसिथिन आहे, विटॅमिन डी आहे, HDL कोलेस्ट्रॉल खूप चांगल्या पद्धतीनं वाढतं आणि म्हणून येलो योक सहित उकडलेलं अंड खा. जर ते अंड जर ऑमलेटमध्ये गेलं, भुर्जी के साथ खाएंगे, बिरयानी के साथ खाएंगे, अंडा पकोड़ा बना के खाएंगे या फ्रेंच टोस्ट बना के खाएंगे, इट इज़ बैड फॉर योर हेल्थ. So my dear friends, you have to take a boiled egg or
स्प्राउट्स, मूठभर मोड आलेली धान्य, 1 टोमॅटो बिया काढलेला, ठीक आहे. त्याच्यात लायकोपेन असतं, तुमच्या हृदयाला खूप चांगला घटक आहे तो. तिसरं आहे विटॅमिन सीचं एखादं फळ, आयदर मोसंबी, संत्री, किवी फ्रूट किंवा ड्रॅगन फ्रूट और समथिंग, डाळिंब. काहीच नाही आहे डॉक्टर, फळं महाग आहेत, मी एवढं आणू शकत नाही, एफोर्ड करू शकत नाही. परमेश्वर इतका ग्रेट आहे की त्याने आपल्या सगळ्यांसाठी कागदी लिंबू बनवला. एकमेव असं ॲसिड आहे की जे अँटासिड म्हणून काम करतं. लिंबू हे अँटासिड म्हणून काम करतं. लिंबूबद्दल खूप गैरसमज लोकांच्या मनामध्ये आहेत, त्यामुळे कृपा करून असं काही समजू नका. लिंबू पाणी जर तुम्ही घेतलं, अर्धा ग्लास लिंबू सकाळी, अर्ध लिंबू आणि 1 ग्लास पाणी, अर्ध लिंबू संध्याकाळी, 1 लिंबू दिवसभरात गेलं तर तुमच्या शरीरामध्ये विटॅमिन सी अँटी इन्फ्लमेशन म्हणून काम करतं. ज्याला सांधेदुखी आहे, सगळं अंग दुखतं, कसकस होते, ज्याला फायब्रोमायल्जिया म्हणतो आम्ही, अशा पेशंटनं विटॅमिन सी हे खूप उत्तम औषध आहे. जर तुम्ही आहारातून घेतलं तर का हो, तुम्हाला कशाला दुखणी वाढणार आहेत आपली. आणि तिसरा घटक आहे तो म्हणजे त्या पाण्यामध्ये चिमटभर हळद किंवा चिमटभर दालचिनीची पावडर. दिस इज अ बेस्ट ब्रेकफास्ट इन द वर्ल्ड. प्रोटीन, आय एम व्हेरी सॉरी, आणखी एक गोष्ट राहिली, मूठभर कोथिंबीर किंवा मेथी, सॅलडचा जो काही प्रकार तुमच्याकडे असेल, बीट, गाजर, तर ते तुम्ही खा. दॅट इज अ बेस्ट ब्रेकफास्ट इन द वर्ल्ड. तुम्ही प्रोटीन घेतलंय, लायकोपेन घेतलंय, विटॅमिन सी घेतलं, तुम्ही थोड्याफार प्रमाणात स्निग्ध पदार्थ जो अंड्याच्या याच्यात गेला. आणि जे स्प्राउट खाणार आहेत, मी आवर्जून सांगते, काही कच्चं बिच्चं खायची गरज नाही आहे. बऱ्याचदा कच्चं खाताना काही वेळा पोटात कुटकुटतं, गॅसेस होतात, पोटच साफ होत नाही. जसं वय वाढेल तशी आतड्यांची ताकद कमी होते. स्प्राउट्स थोडेसे आपण काय म्हणतो उसळ करून, किंचितशे तूप घाला, थोडंसं उसळ करा आणि त्या पद्धतीनं खा. काहीही अवघड नाही आहे. सो ब्रेकफास्ट हा कंपल्सरी आपल्या आहारामध्ये झाला पाहिजे. दुसरे, दुपारचं जेवणाची वेळ ही साधारण 12 ते 2च्या दरम्यान मी करते, कारण आपण ऑलमोस्ट सगळे वर्किंग भरपूर आहोत. पण जी जेवणाची वेळ तुम्ही फिक्स कराल की हां बाबा मला 1 वाजता भूक लागते, मला 2 वाजता, किंवा मी बँकेत आहे, मला 2 वाजता सुट्टी होते, 2:30 वाजता सुट्टी होते, तीच तुमची जेवणाची वेळ कायम पाहिजे. रिटायरमेंट नंतर सुद्धा ती मेंटेन ठेवा, कारण एकदा सवय लागली इतक्या वर्षांची. आणि लोक कसं करतात, आपण रिटायर झालो की सगळं सोडतो आणि आपल्या मुलांच्या दृष्टीने, नातवंडांच्या दृष्टीने तुम्हाला स्वतःला ॲडजस्ट करता. कृपा करून असली ॲडजस्टमेंट करू नका. मदत करा, कामात मदत करा, पण आपल्या बायोलॉजिकल क्लॉकमध्ये कुणीही डिस्टर्ब करू द्यायचं नाही. तिसरे, संध्याकाळचा जे काही मंचिंग किंवा हे असण्यापेक्षा चहावर पण मी बोलणार आहे आणि चहावर मीच बोलणार आहे, कारण अमृततुल्य चहा हा पुणेकरांनी सगळीकडे फेमस केला, सगळीकडे म्हणजे जिथे जाईल. आणि इतके मजेशीर म्हणजे प्रकार मिळतात की पहिल्यांदा आला अमृततुल्य, मग आला बासुंदी चहा, मग त्याच्यावर आला तडका चहा, म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो, पूर्वी आपण नॉर्थला गेल्यानंतर आपल्याला कुल्हडवाली चाय मिळते, तो आता त्याला तंदूर करून देतात. अरे चहाला पण तंदूर करतात राव. म्हणजे आत्तापर्यंत चिकन तंदूर, बाकी वेजचे बरेचसे तंदूर आयटम आले, पण चहा इतका आमच्या पुणेकरांना आवडीचा हे आहे. आणि तो अमृततुल्य चहा की ज्याच्यामध्ये दूध असतं, त्याच्यात साखर घालतात, चहापत्ती टाकतात, तो असा करून भरपूर वेळ उकळला जातो आणि असा अमृततुल्य असं म्हणतात. पण तो ओठ चेपा, नॉट बोट चेपा, ओठ चेपा असा विषतुल्य चहा आपण पित असतो. माय डिअर फ्रेंड्स, चहा करण्याची पद्धत खूप वेगळी आहे. ब्रिटिशांनी चहा आणला आपल्याकडे, एम आय राईट? बरोबर. आणि साहेब चहा पित होता म्हणून सगळे इंडियन लोक चहा प्यायला सुरू केले. पूर्वी आपल्याकडे चहा कन्सेप्ट नव्हता. कुणी बाहेरनं आलं तर तांब्या भांडं द्यायचे, गुळाचा खडा द्यायचे, गुळ खावा, पाणी प्या, थोडंसं म्हणजे कारण ग्लुकोज आहे ना, एनर्जी लॉस झालेली असते आणि हे होत होतं. पण साहेब चहा पितो म्हणून आपण चहा प्यायला सुरू केलं. पण साहेब चहा कसा पित होता? त्याच्या कब्बशा इतक्या छान असायच्या, एवढा मोठं चहाचं केटल असायचं, त्याच्यामध्ये दुसरे केटल एवढ्याच ह्याच्यामध्ये दूध असायचे आणि छोट्याशा भांड्यामध्ये साखरेचे क्यूब्स असायचे. तो ब्लॅक टी घ्यायचं, हवं तशी साखर टाकली जायची, ज्याला नको आहे तो चहा साखर घेत नव्हता आणि त्याच्यामध्ये थोडंसं किंचित कलर चेंज होईल इथपर्यंत दूध होतं. असा साहेब चहा पित होता. आम्ही त्याला आणखी वेगळं वळण दिलं की सकाळी सकाळी ब्रश केला की पहिलं पातेलं गॅसवर, मग त्यात दूध. आमच्याकडे बाई पाणी म्हणी अजिबात घालत नाही, आम्ही थोडंसं, आमच्याकडे काही भरपूर पैसे आहेत, आम्ही नुसतं दुधाचं करून पितो.
आणि असं दूध त्याच्यावर ठेवलं जातं, त्यात थोडं पाणी असतं, चहापत्ती सगळं टाकतं. मॅडम आपल्या अशा अशा खोचतात, झाडू घेतात, इकडं तिकडं 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 अख्खं घर साफ करून येतात. मग बघतात शिजलाय वाटतं बहुतेक, आणि मग त्यात दूध ओतलं जातं आणि भरपूर साखर घालून तुम्ही चहा पिता. मी साखरेच्या बाबतीत तुमच्या का मी जास्त हे करते, मी अशा ठिकाणी जन्माला आलेली मुलगी आहे की जिथे 10 किलोमीटरवर एक शुगर फॅक्टरी आहे. आणि आमच्याकडे साखरेचा चहा म्हणजे चहा देताना जर तो स्पेशल पाहुणा असेल तर असेच साखर घालतात, ह्या 4 बोटाने. त्यात जावई पाहुणा असेल तर विचारूच नका. मला जेव्हा हे लक्षात आलं होतं, मी जिथे जिथे जाते तेव्हा मी प्रत्येकाने नाही थांबा मी चहा करते. आणि पहिल्यांदा सासरी फार कौतुक झालं माझं, एवढी मोठी डॉक्टर आहे पण आली की अजिबात लाजत नाही. त्याच्या मागचं कारण वेगळं होतं की तो तसा चहा पिण्यापेक्षा मी करते, तुम्हाला हवंय तर वरून घ्या, मी विदाऊट शुगर घेते. पण साहेब तसा पित होता. आणि आपण हा चहा ॲक्च्युली चहा वाईट नाही, अँटीऑक्सिडंट ड्रग आहे ते. पण चहामध्ये जे वरून साखर दूध घालतो त्याने त्याचे कॅलरीज वाढतात आणि म्हणून एका चहामध्ये एका जेवणाच्या कॅलरीज असतात. मग डॉक्टर चहा कसा करायचा, सिंपल वे आहे. 1 कप पाणी घ्या, पाण्याला उकळी आली की त्याच्यात 2 नाही तर 3 असे चिमटभर चहापत्ती टाका. त्याचा रंग बदलेल ना, लगेच पिवळसर लालसर रंग होतो. गॅस बंद करा, झाकणी ठेवा. त्याच्यात आधीच टाका, ते पाणी उकळताना आलं काय ग्रीन आपल्या गवती चहा आणि समथिंग समथिंग आपण जे काही फ्लेवर्ड पाहिजे ते तुम्ही टाका त्याच्यामध्ये. आणि मग उकळायचं, गॅस बंद करून ठेवा. आणि असा पिवळसर झालेला चहा गाळून घ्या, त्याच्यात थोडंसं लिंब पिळा, एक 3-4 पुदिन्याची पानं टाका आणि तो चहा पिऊन बघा. हा बेस्ट फ्रेशनेस देणारा चहा आहे, गुड अँटीऑक्सिडंट म्हणून आहे. ज्याला चहा लवर आहे 8-10 दिवस खूप अवघड जातील तुमचे, आय गॅरंटेड खूप अवघड जाणार आहेत. डोकं दुखायला लागेल, अस्वस्थ वाटेल, काहीतरी मिसिंग आहे, चिडचिड होईल. एस्पेशली बायकोची नवऱ्याची बायकोवर जास्त चिडचिड होईल. समजून जायचं 1 आठवडा आपल्याला सहन करायचं आहे. आणि मग हळूहळू तुमच्या लक्षात येईल की ह्या सगळ्या तक्रारी कमी होतात. गवती चहा हा अँटी फ्लॅच्युलंट आहे, तो अँटी इन्फ्लमेटरी काम करतो. अंगदुखी कमी करण्यासाठी गवती चहाचं आहे. मला खूप कौतुक वाटलं की इथे गवती चहाची पण शेती बघितली मी. म्हणजे खरंच मी पहिल्यांदा आल्याच मी गुरुजी सरांना बोलले की अमेझिंग एक्सपिरियन्स. काल मी संध्याकाळी आले, आज जे इकडे फिरले तेव्हा अमेझिंग एक्सपिरियन्स मला तुमच्या भागात आलेला आहे. त्यामुळे गवती चहा आवर्जून लावा. तुम्ही सगळे अशा ठिकाणी राहता जिथं भरपूर शेती आहे, जमिनी आहे, चांगलं भाग आहे, पाणी आहे. आम्हाला जर पुण्यात म्हटलं तर आम्हाला कुंड्यात लावावं लागतं आणि मग नाहीतर मग बाहेरून आणावं लागतं की अरे द्या 10 रुपयाचा 20 रुपयाचा. पण आवर्जून प्लीज गवती चहा घ्या. सो असा चहा संध्याकाळच्या वेळेत जर तुम्ही घेतलात आणि कृपा करून रात्रीचं जेवण हे सूर्यास्ताच्या आधी असावं. इथं जर जैन कम्युनिटीमधलं कोणी असेल तर त्यांच्यासाठी हा रुटीन भाग आहे, परंतु कंपल्सरी सूर्यास्ताच्या आधी जेवा. सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या मधलं जे अंतर आहे, हे जे किरण येत असतात त्याने आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम ही जास्त चांगल्या पद्धतीने होते. पण डॉक्टर काही कारणाने आम्हाला एवढ्या लवकर 6, 5:30, 6 ही काही आमची जेवणाची वेळ होऊ शकत नाही. ॲटलिस्ट जेवणाच्या आणि झोपेच्या मध्ये कमीत कमी 3 तासाचं तरी अंतर असू द्या. मोजून ठरवायचं, मी 10ला झोपतो, मी 7ला जेवणार, 7ला जेवण फिनिश व्हायला पाहिजे. बघा मी काय सांगते. मग अशा पद्धतीने जर तुम्ही जेवणाच्या वेळा सांभाळल्यात, जर मेंटेन केलं तर तुमचा बेसिक मेटाबॉलिक रेट आपोआप वाढत जातो. नाव द मेन थिंग इज दॅट की आजकाल ज्या पद्धती चाललेल्या आहेत, मी आता जे आहाराबद्दल जे बोलणार, काय खावं काय नको, त्याच्यामध्ये जास्त हे खा ते खा असं करा तसं करा म्हणण्यापेक्षा ते तुम्हाला सगळे पेपरवाले सांगतात. आमच्यासारखे डॉक्टर्स पेपरमध्ये लेख लिहित असतात, यूट्यूबवर बऱ्याच गोष्टी सापडतात. तुम्ही सगळे गुगल बाबाचे भक्त आहात, मग त्या गुगल बाबाच्या भक्तीमध्ये तुम्ही सतत गुगल ह्याच्यामध्ये हातात घेता. मी बऱ्यापैकी प्रत्येक लेक्चरला गेल्यानंतर आवर्जून सांगते की प्लीज मोबाईल बंद करा, मोबाईल जास्त यूज करू नका. कारण तुम्ही सगळे मला वाटते अशा काही वयातले आहात की जेव्हा मोबाईल नसताना आपलं शालेय शिक्षण झालेलं आहे, आपली लग्न झालेली आहेत, आपली मुलं त्यावेळी झालेली आहेत आणि काहीही अडलं नाही. निरोप पोचायचे तसे पोचत होते, मदती मिळत होत्या, सगळ्या गोष्टी घडत होत्या आणि प्रत्येक कार्यक्रमाची उत्सुकता असायची. मी परवा दिवशीच नवऱ्याबरोबर एक डिनरला गेले होते आणि आम्ही दोघं बसलो. आम्ही पण रूल केलेला आहे की बाबा तिथं गेले की नो मोबाईल ॲट ऑल.
गप्पा मारायच्या काय असेल ते, आणि नसेल गप्पा मारायच्या तर इकडं तिकडं बघत राहा, तू छान छान पोरी बघ, मी छान छान कोणीतरी दिसते का बघते, पण मोबाईलमध्ये जायचं नाही. रिअली हा रूल करा. आणि असं काही नाही आहे नवऱ्याला मुभा द्यायची, जगात सुंदर गोष्टी बघायला काय का अडचण करायची, बरोबर ना? कारण नसताना आपण अशा व्यसन घालून ठेवतो. काही व्यसन बिसन कुणाला घातलेलं नसतं, तुमच्या अपरोक्ष बऱ्याच छान छान गोष्टी घडत असतात. सो माय डिअर फ्रेंड्स, मोबाईलचा यूज हा करू नका. मी डिनर पार्टीला गेल्यानंतर बघितलं होतं, नवरा बायको न्यूली मॅरिड असतील कदाचित, पण तो त्याच्या मोबाईलमध्ये होता, ही ह्याच्या मोबाईलमध्ये. अरे संवादच संपत चाललेले आहेत. बऱ्याचदा इथे बसलेल्या तरुण मुलींना मी आवर्जून सांगते की आजकाल, पूर्वी मी इवन माझ्या आईने पण मला घातलं असेल, मी माझ्या मुलांना गाणी म्हणत 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 भरवलेलं आहे. खूप गाणी अजूनही मला येतात, अगदी अडगुलं मडगुलंपासून भरपूर गाणी मला येतात. पण मी अशा काही मुली बघितल्या आहेत की एका हातात आईच्या मोबाईल असतो आणि एका हातानं ती भरवत असते, आणि त्याच्यावर काय असतं, छोटा भीम, कार्टून फार्टून काही काही चाललेलं असतं, आणि ते चू 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 कंटिन्युअस ते पोरगं ऐकत असतं, आणि तिकडे आईच सवय लावतीये. त्याच्यापेक्षा आईने जर मोबाईल किंवा त्या मोबाईलवरची गाणी पाठ करा. कृपा करून जेवताना संगीत असावं, पण ते संगीत सगळं ज्याला आपण म्हणतो मंत्रमुग्ध करणारं, मन शांत करणारं असावं, ना की टी व्ही लावून जेवायला बसणं, पुढचं पाऊल मागचं पाऊल, काळी गोरी, बरेच काही सिरियल्स आजकाल नवीन नवीन सुरू झालेले आहेत. माझा दादा, माझी बायको आणि ह्या त्या, अशा कुठल्याही सिरियल्स न लावता कृपा करून जेवण शांत चित्ताने करून घ्यायचं. आता मीच सगळ्यात गोष्ट सांगू. पहिली गोष्ट आहे ती म्हणजे जेवणाची थाळी. ज्यांना वेट लॉस करायचं आहे, ज्यांना कोलेस्ट्रॉल कमी करायचं आहे आणि ज्यांना डायबिटीज नको आहे, त्यांच्यासाठी मी एक थाळी सांगते. एक थाळी आहे, मेक अ 3 पार्ट ऑफ युअर थाळी. त्याचे 3 भाग करा. पहिला भाग प्रोटीनने भरा, दुसरा भाग सॅलडने भरा, आणि तिसरा भाग व्हेजिटेबल्सने भरा. ओके. प्रोटीनमध्ये काय काय? व्हेजवाले डाळी, कडधान्य, मशरूम, पनीर. नॉनव्हेज अंडी, चिकन, मटन, मासे, दूध. पण मटन मी कंसात टाकते, मगाशी सर बोलले, पण कृपा करून रेड मीट घेऊ नका. आणि जर रेड मीट घ्यायचंच जर झालं तर कसं खायचं? तर मटण आणा, ते हळद मीठ घालून शिजवा, थंड करा, फ्रीजमध्ये ठेवा. 2 तास फ्रीजमध्ये जर ठेवलं तर त्याचं जे फॅट आहे ते सगळं वरती येतं, त्याचा एक लेअर तयार होतो, आणि मग तो बाहेर काढून चमच्याने काढून टाका. त्याला लीन मीट म्हणतात. असं लीन मीट तुम्ही खाऊ शकता. फक्त अंडी, पोल्ट्रीमधलं जे चिकन आहे त्यातल्या त्यात देशी चिकन आणि मासे हे लीन मीटमध्येच येतात, ह्याला फॅट नसतं. त्यातल्या त्यात मासे खायचे असेल, तुम्हाला सांगण्याची गरजच नाही, कारण आम्हाला हे पुण्यामध्ये आवर्जून सांगावं लागतं की समुद्राचे मासे खा. कारण आमच्या पुण्यामध्ये नद्या भरपूर असल्यामुळे नदीचे मासे भरपूर मिळतात. पण सध्या नद्या कंटॅमिनेटेड आहेत. सगळीकडे जो इंडस्ट्रियल फ्लो आहे तो सगळे ओढे नद्या नाल्यांमध्ये जातोय आणि तेच आपण खातोय, म्हणून मर्क्युरी टॉक्सिसिटी वगैरे सध्या फार कॉमन झाली आहे. त्यामुळे समुद्राचे मासे खा असं मी सांगते. त्यामुळे मटण खायचं असेल तर ते लीन करून खा. अशा पद्धतीने खाल्लं तर काही वाईट नाही आहे. आता मटण आणि नॉनव्हेजबद्दलचं मीच सांगते. काय गैरसमज आहे की नॉनव्हेज खाल्ल्यानंतर हार्ट अटॅक येतो. ज्या दिवशी पेशंटला हार्ट अटॅक येतो त्या दिवसापासून घरात असं मोठं वादळ आलेलं असतं आणि प्रत्येकजण सांगतो नाही नाही नाही, नाव यू हॅव टू स्टॉप एव्हरीथिंग, स्टॉप युअर नॉनव्हेज, स्टॉप युअर ये वो फ्राईड, हे बंद करो. मग त्या पेशंटला वाटतं मेलेलं बरं राहू, आत्ताच हार्ट अटॅकमध्ये गेलो असतो तर बरं झालं. आणि त्यातल्या त्यात इफ ही इज अ फूडी मॅन, जर तो फूडी असेल तर मग काय, तो म्हणणार जाऊ दे. खूप पेशंट मी बघितलेत असे धरून आणल्यासारखे येतात, असे बघितलेले असतात. आणि मग त्यांचे नातेवाईक, त्यातल्या त्यात मुलगी जरा जास्त प्रिय असते वडिलांच्यावर किंवा आईवर, आणि एकीकडने नवरा कोण जो असेल तो चाव 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 म्हणजे मोठा गुन्हा केलाय आणि ह्याला हार्ट अटॅक आलाय. मग पहिल्यांदा पुन्हा प्रिव्हेंटिव्हमध्ये आम्ही तेच करतो की त्याची पेशंटची पेशंट असलेली भावना कमी करते. मगाशी डॉक्टर तुम्ही जे बोललात की जेव्हा आपण घुसतो ना त्या डिझीजमध्ये, तेव्हा हे बारकावे पण मला समजले की अरे नुसतंच ट्रीटमेंट दे आणि ही गोळी खान, ती गोळी खान, ही ट्रीटमेंट घे, त्याच्यापेक्षा त्याची लाईफस्टाईल खूप महत्त्वाची आहे. कारण 70% जरी ट्रीटमेंट काम करत असेल, प्लास्टिक, बायपास, माझ्याकडच्या ज्या काही IV ट्रीटमेंट, मशीन बेस्ड ट्रीटमेंट, आयुर्वेद, होमिओपॅथ, जे काही दुनियेत आहे, 70% जरी केलं, 30-40% जीवनशैलीत आमूलाग्र बदल करणं गरजेचं आहे. तो आधी पेशंटला जर समजून सांगितलं तर पेशंट तिथे निम्मा बरा होतो. आणि जर मी अशी म्हणले की काय मग तुम्ही व्हेजी और नॉनव्हेज,
तर तो म्हणतो नाही परवापर्यंत नॉनव्हेज खात होतो पण आता बंद केलं. आणि तो इतक्या जड मनाने सांगत असतो आणि मी त्याला म्हणते नाही नाही काही गरज नाही, यू कॅन ईट नॉनव्हेज. त्याचा चेहरा दिवाळीच्या पहिल्या आंघोळीला नवीन कपडे घातल्यानंतर जसा होतो ना तसा अगदी खुलला तो. काय सांगताय डॉक्टर, मी नॉनव्हेज खाऊ शकतो? एक्झॅक्टली खाऊ शकतो, बिकॉज दिस इज अ प्रोटीन डाएट. पण प्रोटीन पचवण्यासाठी 4 गोष्टींची गरज आहे. ती तुम्ही करताय का आधी बघा आणि मग तुम्ही प्रोटीन डाएट घ्या. पहिलं एक्सरसाइज, सेकंड पाणी, बॉडी शुड बी हायड्रेटेड. द मोमेंट यू आर ईटिंग प्रोटीन, खाताय तुम्ही, तुमच्या डोक्यात पाहिजे की माझी बॉडी पाण्याने व्यवस्थित हायड्रेटेड राहिली पाहिजे. मग डॉक्टर पाणी किती पिऊ? 20 किलो वजनासाठी 1 लिटर पाणी. आपल्या सगळ्यांचं वजन ऑन अँड ॲव्हरेज 60-70च्या दरम्यान असतं. 3 ते 3.5 लिटर पाणी 24 तासात पिलं पाहिजे. त्यातल्या त्यात लक्षात राहायला सोपं, 15 ग्लास पुरुषांनी, 12 ग्लास महिलांनी. 1 ग्लास 200 ml चा असतो. काही आता मोठे पण हे केले, मी मुद्दाम मोठे ग्लास आणले कारण पाणी जर कमी पाहिजे असेल तर जरा ग्लासच मोठाच्या मोठा पाहिजे. सो अशा पद्धतीने जर पाणी पिलं तर काही प्रोटीन त्रास देत नाही. पहिलं काय सांगितलं? एक्सरसाइज. दुसरं काय सांगितलं? पाणी. तिसरं आहे फायबर. कंपल्सरी सॅलड इन युअर डाएट. सॅलड हा पहिला पार्ट आहे. आणि चौथी महत्त्वाची गोष्ट आहे, जो प्रोटीन जास्त खातो त्याच्यामध्ये त्याला ज्याला काय म्हणतात त्याला झोप आणि जे तुमचं रेग्युलर एक्सरसाइजचं जे शेड्यूल आहे ते प्रॉपर झालं पाहिजे. त्यामुळे प्रोटीन डाएट असेल तर कृपा करून सॅलडवर भर द्या. प्रोटीन डायजेस्ट करायला ह्या सगळ्या गोष्टींची मदत लागणार आहे. सो नॉनव्हेज इज नॉट बॅड फॉर द हेल्थ. फक्त जर रेड मीट खात असाल तर ते लीन करून घेतलं तर ते हेल्थच्या दृष्टीने चांगलं राहणार आहे. मग तिसरा भाग आहे तो म्हणजे फक्त इट शुड बी देशी चिकन, देशी अंडी, समुद्राचे मासे, कडधान्य सगळी, पनीर, होममेड पनीर. पुन्हा एकदा सांगते खूप भेसळी आल्या आहेत, त्यामुळे जर पनीरमुळे काही त्रास झाला तर ज्योत्स्ना पाटील त्याच्या काही जबाबदारी घेणार नाहीत. आधीच सांगते, आम्ही पुणेकर आहेत, आम्ही कधी जबाबदारी घेत नाही, झटकून टाकतो तुमचं तुमच्याजवळ. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे सॅलड. जे काही तुम्ही गाजर, मुळा, काकडी, कोबी जे खाल त्या प्रत्येक ह्याच्यामध्ये 4 हिरवे रंग आवर्जून त्यात टाकायचे. पहिला मेथी, दुसरा कोथिंबीर, तिसरा पुदिना, चौथा पालक. मूठभर कोथिंबीर, मूठभर मेथी, 4 ते 5 पुदिन्याची पानं आणि एक छोटी असतील तर 2 छोटी असतील तर 5 आणि मोठी असतील तर 2 पालकाची पानं बारीक चिरून 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 त्यात टाकायचं. दही टाका, ताक टाका, लिंब पिळा, काहीही करा, तडका फक्त देऊ नका. कोशिंबीर ना आपण ज्याला आपण कोशिंबीर म्हणतो ते सॅलड खाणं गरजेचं आहे. आणि तिसरा भाग आहे तो व्हेजिटेबलने भरायचा. व्हेजिटेबल 2 प्रकारचे आपल्याकडे येतात, पालेभाजी, फळभाजी. सगळेजण तुम्ही वसई विरारवाले स्वतःसाठी जोरात टाळ्या वाजवा. का ते नंतर सांगते. स्वतःसाठी का टाळ्या वाजवा? जशी मी ठाणे सोडलं शहर आणि पुढे आले, हळूहळू हळू मला सगळीकडे वेलीवरच्याच भाज्या जास्त दिसलेल्या आहेत. दोडका, पडवळ, गोसावळी, कारली, दुधी भोपळा, वालाच्या शेंगा, पापडीच्या शेंगा. आमच्या सातारा सांगली भागात आमच्याकडे त्रिधारी 4धारी शेंगा वगैरे पण मिळतात. जेवढ्या तुम्ही वेलीवरच्या भाज्या खाल तेवढी तुमची किडनी व्यवस्थित राहणार आहे. म्हणून मी म्हटलं की स्वतःसाठी करा. भौगोलिक परिस्थितीनुसार देवाच्या कृपेने तुम्ही ऑलरेडी ह्या भाज्या सगळे तुम्ही खाता, त्याचा आवर्जून करा. ही भाजी पुणे मुंबईला पाठवण्यासाठी नाही आहे, ती आपल्या स्वतःसाठी सुद्धा खायला कंपल्सरी आहे. त्यामुळे ह्या भाज्या आवर्जून खा. आणि मी आता प्रायोरिटाईज करते की बेस्ट कुठली आणि निकृष्ट कुठली. माझ्या याच्यावरून मी पूर्वी नाटकात वगैरे पण कामं केले, त्यामुळे थोडं ॲक्टिंग बिक्टिंग मला जमते. पण लक्षात राहायला सोपं आहे का बघा. पडवळ, दुधी, दोडका, कारली, गोसावळी, वालाच्या शेंगा, पापडीच्या शेंगा, बीन्स, भेंडी, गवारी, कोबी, फ्लॉवर, वांगी, बटाटा, वाटाणा, पावटा, हरभरा. सोपं आहे ना. वरती होत्या वेलीच्या भाज्या आणि खाली होती भोगी. भोगीला आपण हेच खातो सगळं. सो माय डिअर फ्रेंड्स, कृपा करून हे लक्षात राहायला सोपं आहे. तर या पद्धतीने जर तुम्ही खाल्लं तर उत्कृष्ट चांगल्या पद्धतीचं डाएट आहे. मग तुमच्या थाळीमध्ये काय नव्हतं? प्रोटीन होतं, सॅलड होतं, भाज्या होत्या. काय नव्हतं?
धान्य नव्हतं. ज्वारी, बाजरी, नाचणी, तांदूळ, गहू, मका, आपण युजली हे धान्य जास्त खातो. मगाशी सर मला म्हणले की पूर्वी एकही माणूस मोठ्या पोटाचा नव्हता आणि आता असं काय झालंय तर आम्ही हे खातो आणि त्या माझं भातामुळे असं होतं का, याच्यामुळे असं होतं का. मी मीच सांगते, मगाशी डेंटिस्ट मॅडम आपली पण एक चर्चा झाली होती की भात ह्या कन्सेप्टवर. कृपा करून सगळ्यांना विनंती करते, जेव्हापासून मल्टीग्रेन किंवा आहारामध्ये जास्त धान्य वापरण्यात आलं तेव्हापासून डायबिटीजला सुरुवात झालेली आहे. ओके, पूर्वीचे लोक, जर तुम्ही महाराष्ट्राचा काही इकडचा भाग घेतला, कर्नाटक वगैरे आंध्राचा काही भाग, तर बाजरी ज्वारी जास्त पिकली जायची. इकडे साऊथला आणि कोकण भागात भात जास्त पिकतो. आपल्याकडे जर आपली इंडियन थाळी बघितली तर चपाती, भाकरी, भात, थोडी भाजी, वरण, आमटी, जे काय असेल ते एवढाच डाएट असतो. म्हणजे आपल्या थाळीमध्ये जवळजवळ 50च्या वरती म्हणजे 60% आपण कार्बोहायड्रेट खातो आणि भातही खातो, चपातीही खातो, भातही खातो आणि भाकरीही खातो. एवढे कार्बोहायड्रेट घेताय आणि मिनिमम क्वांटिटीमध्ये प्रोटीन जातं, म्हणून डायबिटीजचं प्रमाण वाढत निघालेलं आहे. जर डायबिटीजपासून लांब राहायचं असेल तर एका वेळी एकच धान्य खा. मग आता तुम्ही म्हणाल, वा वा मॅडमनी छान सांगितलं, आमच्याकडे तांदळाचीच भाकरी बनते आणि तांदळाचाच भात बनतो, पण दोन्हीचं एकत्रीकरण केलं तर कार्बोहायड्रेट जास्त गेले ना हो. त्यामुळे दोन्हीपैकी एकच प्रेफर करा. जर तुम्ही भात खाताय तर भातच खा आणि जर तुम्ही भाकरी खाता, तांदळाची असो ज्वारीची असो, तर तीच खा. कृपा करून आहारातला गहू पूर्ण बंद करून टाका. गव्हामध्ये ग्लुटेन आहे, ग्लुटेन मानवी आतड्याकडनं डायजेस्ट होत नाही. ग्लायसेमिक इंडेक्स गव्हाचा जास्त आहे आणि म्हणून गहू पचायला जड आहे. गहू हा आपल्या आहारातला घटक नाही. भौगोलिक परिस्थितीनुसार पण तो इथे बनलेला नाही. 1960 साली जेव्हा हरित क्रांती झाली तेव्हा मिलोचा गहू, मिलोची ज्वारी जे काही बाहेरून आयात केली गेली, कारण अन्नधान्याचा तुटवडा आला आणि मग सगळीकडे ते पेरणी सुरू झाली. साऊथला जरी गेलात, तमिळनाडू वगैरे, तिथे सुद्धा अक्षरशः गव्हाची शेती कुठे कुठे बघायला मिळते. इतके आपण त्या गव्हाच्या आहारी गेलो आणि तिथपर्यंतच आपली मर्यादा राहिली नाही. पूर्वी जो बेकरी प्रोडक्ट्स होते, बेकरी प्रोडक्ट पहिलं कोण खात होतं? साहेब खात होता, बरोबर ना. आपल्याकडे इंग्रज साहेब जे होता तो बेकरीचे प्रोडक्ट, पाव खात होता. सगळ्या भारतीयाने त्याचं कुतूहल होतं, अरे बापरे काहीतरी वेगळं आहे, काहीतरी वेगळं आहे. पण आपल्याकडे ते प्रकार नव्हता आणि मग आपण हळूहळू खायला लागलो. पण किती खात होतो? एक माणूस यायचा पेटाऱ्यातनं ते खारी टोस्ट वगैरे घेऊन, मग आई पैसे द्यायची आणि तेवढंच घ्यायची. आज आजच्या पुरतं, परत नाही, महिनाभर अजिबात नाही. आता जर बघायला गेलं तर दर 100 ते 200 मीटरवर 2 नाही तर 3 बेकरी सापडतात. आणि आमच्या पुणेकरांचं तर आमच्याकडे आम्ही अशा अभिमानानं, आमच्याकडे कयानीची बेकरी आहे, आमच्याकडे कराची बेकरी आहे, आमच्याकडे सगळं दुनियातलं सगळं मिळतं. पण माय डिअर फ्रेंड्स, जसे गहू आहारात आला तशी आजारपणं वाढत निघाली. जसा गहू आला तशी तुमच्या गुडघेदुखी, सांधेदुखी, आतड्यांचे आजार हे वाढत गेले. कृपा करून गव्हाला जेवढं वोमिट करता येईल तेवढं करा. क्वचित प्रसंगी जर खाण्यात आला तर लिमिटेड खावं अशी माझी मनापासूनची इच्छा आहे. मग आहारात जेवढं तुम्ही हे कार्बोहायड्रेट्स कमी कराल तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे. पण मग मॅडम खायचं काय? जर भात नाही म्हणताय, कार्बोहायड्रेट धान्य खाऊ नका. त्याच्यासाठी मी सगळ्यांना सांगते, हिरवे मूग असतात त्याचा डोसा करा, धिरडं करा. सगळ्या डाळी एकत्र भाजून त्याचं धणे जिरे वगैरे टाकून त्याचं पीठ करून आणा, ज्याला आपल्याकडे भाजणीचं पीठ म्हणतात. पण भाजणीमध्ये आपण काय काय घालतो? बाजरी, ज्वारी, तांदूळ सगळं घालतात भाजून. तर ते न घालता डाळीचं तुम्ही आणू शकता. त्याचं धिरडं, डोसा, उत्तप्पा जे काही करायचं ते करा. पण त्याच्यासारखी रोटी आणि खा. पण पुन्हा एकदा सांगते, प्रोटीन पचवण्यासाठी पाणी पाहिजे, सॅलड पाहिजे, एक्सरसाइज पाहिजे आणि मन एकदम तुमचं जे झोप आणि ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. सगळ्यात जो शेवटचा भाग असतो तो म्हणजे डाएटच्या बाबतीमध्ये. आता पुन्हा एकदा सांगते, भाज्यांच्या बाबतीत बोलले, फळांच्या बाबतीत आवर्जून सांगते, शुगर कधी कधी वाढते. आता पहिलाच एक विषय मी आत्ता बोलून गेले, कार्बोहायड्रेट. बघा साखर कुठं कुठं वाढते हे समजून घ्या, मग आपल्याला आपलं समजतं. तुझं आहे तुझं पाशी. वामनराव पैंनी खरंच सांगितलेलं आहे की आपल्यालाच आपण समजून घेतलेलं नाही आहे. पहिली गोष्ट आहे कार्बोहायड्रेट. कार्बोहायड्रेट पिष्टमय पदार्थ, धान्य. धान्य खाल्लं की त्याचं पचन झालं की ग्लुकोजची निर्मिती होते. ग्लुकोज काय करतात? कॅलरीज वाढवतात.
तेवढ्या कॅलरी जर तुम्ही नाही बर्न झाल्या तर त्या डिरेक्टली फॅटमध्ये कन्वर्ट होतात. मग जर कार्बोहायड्रेट खाल्लं, धान्य घेतलं तर ग्लुकोज वाढलं, साखर वाढणार, फॅट वाढलं, हार्ट अटॅकचं प्रमाण वाढणार. सो माय डिअर फ्रेंड्स, जेवढे आहारातले कार्ब्स कमी करा. तुम्ही बघा फॉरेन कंट्री नॉनव्हेज वाईट नाही आहे. द वे यू आर मेकिंग दॅट नॉनव्हेज, द वे यू आर प्रिपेअर दॅट नॉनव्हेज, दॅट इज समथिंग कुठेतरी ग्लिच आहे. तो कसा, नॉनव्हेज आणलं जातं, चिकन आणलं, तेल घाला, कांदा बिंदा घालून चांगलं फ्राय करा, शिजवा. इकडे मसाला करा, त्याच्यात पण तेल सगळं घालून तो मसाला फ्राय करा. पुन्हा फोडणी देताना पण तेल घाला. आपण काय करतोय, ऑइल जास्त घालतोय. आणि दुसरं, जेव्हा नॉनव्हेज खातो तेव्हा एक रोटी खात असेल तर त्याच्यावर तुम्ही 2 पोळ्या खाणार, एक भाकरी खात असेल तर 2 भाकरी खाणार, भात एवढूसा खात असेल तर तिथं जास्त खाणार. नाही, आज नॉनव्हेज आहे मग जरा थोडंसं तो बनता ही है ना ज़्यादा. सो माय डियर फ्रेंड्स, जरा सा ज़्यादा बोलने की आदत कभी कभी हमें धोखा भी दे सकती है. एक जोक सांगू, नक्की. जे नाही म्हणतात त्यांचं आयुष्यमान फारसं काही नाही, पण जे हो म्हणतात त्यांना भरपूर देव आयुष्य देणार आहे. कारण जेवढं हसाल तर आयुष्य छान जाणार आहे. सगळ्यात पहिलं एक सांगते, पाटील मॅडम आले. मला आवडणारा जोक, बऱ्यापैकी जिथं जिथं व्याख्यानाला जाते मी आवर्जून सांगते. असेच एक पाटील असतात, त्यांना मुलबाळ नसतं, खूप नवस वगैरे करतात आणि एक मुलगा होतो. मग इतकं घरात आनंद होतो तर कोणीतरी सांगतात की कृपा करून बारसं वगैरे काही घालू नका, नजर लागेल, पोराला काहीतरी होईल. मग ते काही घालत नाहीत आणि बाळ 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 म्हणत तो त्याचं नाव बाळासाहेब पडतं. आय एम व्हेरी सॉरी, इथं जर कोण बाळासाहेब पाटील असतील तर आय एम व्हेरी सॉरी. ओके. सो बाळ मोठं होतो आणि फक्त काय होतं की व्यवहार ज्ञान शून्य होतो, लाडाने वेडा झालेला असतो. मग त्याच्या लग्नाचं जेव्हा बघायला लागतात, मुली सांगून येत असतात, पण तिथं गावात आलं की त्या म्हणतात, कुणाकडे आलाय तुम्ही? त्या पाटलांकडे. पोरगी विहिरीत ढकलून द्या, त्या काही वेड्याला देऊ नका, ते काही शाणं आहे पोरगं. आणि असं करून त्या बिचाऱ्याचं लग्न होत नाही. मग शेवटी पाटील वैतागतात, म्हणतात आता काय करावं, एक लांब कुठेतरी 400-500 किलोमीटर जाऊया जिथं आपल्याला कोण ओळखत नाही आहे, तिथली एखादी मुलगी बघावी आणि द्यावं. जाताना ते बाळाला जवळ घेतात, म्हणतात हे बघ बाळा, झाला एवढा तमाशा खूप झाला, पण आता मात्र तू शाण्यासारखं वाग. तिथं काही विचारलं, 2 गोष्टी जास्त सांग पण कमी तेवढ्या सांगू नको. बाळ आज्ञाधारक असतो, फक्त व्यवहार शून्य असतो. तिथं गेल्यानंतर ते म्हणतात, तुम्ही पाटील का? साधे पाटील नाही, 96 कोळी पाटील होतं. अरे वा. मग एक 5-10 एकर शेती, 25 एकर बागायत आहे आमची. शिक्षण वगैरे झाले का? BA तरी झालेत का? BA, MA झालं, MA. नोकरी 25,000 काही पगार आहे का? 50,000 पगार आहे मला, बास फिक्स होतं, सगळं चांगलं आहे, पाटील आहे, जमीन भरपूर आहे, पगार चांगला आहे. मग सगळी फराळाची ताटं येतात आणि तो पटकन तो बिचारा बाळासाहेब बुकणा घेतो आणि तोंडात टाकतो आणि त्याला जोराचा ठसका लागतो. होणारा जावई असतो त्या घरचा, त्यामुळे जवळ घेतात ते आणि त्याच्या पाठीवर थाप मारतात आणि म्हणतात, अरे अरे खोकला का? खोकला? TB आहे, TB मला. ऐसा कुछ मैं बड़ा चढ़ा के नहीं बात कर रही हूँ, जो सही है वही मैं बोल रही हूँ. सो हसताय ना, हसायलाच पाहिजे. जे काही टीव्हीवर प्रोग्राम चालतात ते आवर्जून बघत जा. सो माय डिअर फ्रेंड्स, कृपा करून कार्बोहायड्रेट डायबिटीज होण्यामागचं पहिलं कारण असतं धान्य. मग दुसरं कारण आहे ते म्हणजे ॲब्सोल्यूट शुगर, की जी साखर आणि गुळातून जाते. त्यामुळे जेवढं साखर आणि गुळ 0 शुगरवर जाता येईल तेवढं जा. जे प्री डायबिटिक फेजमध्ये आहे, पुन्हा प्रिव्हेंटिव्हमध्ये माझ्याकडे पेशंट काही वेळा आम्हाला कुठले आजार नको आहेत, कुठलेही कॉम्प्लिकेशन नको आहेत असे म्हणून येणारे जवळजवळ 30-40% पेशंट आहेत. आणि मग त्यांचं आम्ही ॲनालिसिस करून घेतो. काही ब्लड इन्व्हेस्टिगेशन्स केल्यानंतर समजतं की हा प्री डायबिटिक फेजमध्ये आहे, हा डायबिटिक फेजमध्ये आहे, पण अर्ली फक्त सुरुवात आहे, याला मात्र हेवीली डायबिटिक आहे. एक पेशंट परवा माझ्याकडे आला होता, वय वर्ष 36, BP वाढतंय, 2-3 महिने झालं तो अंगावर काढत होता. माझ्याकडे आला, कोणीतरी सांगितलं मॅडमकडे जात, ते BPच्या गोळ्या बंद करतात, असं काहीतरी समज घेऊन तो माझ्याकडे आला होता. त्यामुळे मी त्याला म्हटलं की बाळा रे, BPची गोळी बंद होणार नाही, पण कंट्रोल होऊन BPचे कॉम्प्लिकेशन्स मात्र आपण टाळू शकतो. कारण BP, डायबिटीज ह्या दोन्ही आजारांना आम्ही आमच्या भाषेमध्ये सायलेंट किलर डिझीज म्हणतो. एक अवयव निकामी करत जाणारे आजार. मग या आजारामध्ये मग त्या पेशंटला जेव्हा मी सहज रँडम शुगर केली, इट वॉज 257.
250 शुगर घेऊन म्हणजे त्यालाही माहिती नव्हतं की हे शुगर आहे. समजा जर काही कारणाने तुम्हाला डायबिटीज प्री डायबेटिक फेज किंवा डिटेक्ट होतं तर त्यांनी शक्यतो 0 शुगरवर जा. कोलेस्ट्रॉल कमी व्हायला मदत होते, कारण कोलेस्ट्रॉलची गोळी लॉंग टर्म जर घेतली तर काही वेळा त्याचे साईड इफेक्ट्स पण असतात. पण म्हणजे जसं ब्रेन फॉगिंग होणं, विसरभोळेपणा वाढणं वगैरे अशा गोष्टी घडतात. तर नको असेल तर आपण डाएटवर पण बऱ्याच कंट्रोल आणून लो डोस जर एखादी चालू ठेवली तरी चालू शकतं. सो सेकंड पार्ट, पहिलं कार्बोहायड्रेट धान्य, दुसरं होतं ते ॲब्सोल्यूट शुगर ज्याला आपण ग्लुकोज हे म्हणतो, साखर जॅगरी. तिसरं फळांमधली साखर. मग फळांमधली साखर कुठली कुठली फळं तुम्हालाही माहिती आहेत, आंबा, चिकू, वसईला आली आहे केळी. तुमची केळी खूप छान असतात असं दादा कोंडकेंनी मला लहानपणी मला सांगितलं होतं. मग मी आता पहिल्यांदा आल्यानंतर सगळी डबेला मला केळीचे शेत कुठंच दिसलं नाही. सो तिसरं केळी, चौथं रामफळ, सीताफळ, हनुमान फळ, सगळं रामायण आजकाल बाजारात मिळतं. आणि सगळ्यात सरतेशेवटी आहे ते म्हणजे केळी, आय एम व्हेरी सॉरी, पेरू. पेरूचा आतला गाभा शक्यतो खाऊ नका, वरची साल खाल्ली तर चालतील. पुन्हा एकदा रिपीट करते, आंबा, चिकू, केळी, सीताफळ, रामफळ, हनुमान फळ आणि पेरूचा आतला गाभा की जे जास्त शुगरी आहे. टरबूज, कलिंगड 98% पाणी, 2% ग्लुकोज आहे. त्यामुळे बसणीला अर्ध खाऊ नका. एखादी फोड कधीतरी खाल्ली तर चालते. आणि जर काय डॉक्टर आंब्याच्या सीझनमध्ये कोकणात येऊन तुम्ही सांगते आंबा खाऊ नका, ह्याच्यासारखं घोर पाप तुम्ही आयुष्यात कधी केलं नसणार, असं तुमचं मत असेल तर आवर्जून सांगते, सकाळी सकाळी मी ब्रेकफास्ट जो सांगितला ना, त्या ब्रेकफास्टला सकाळी उठल्यानंतर काहीही खाऊ नका, बसा, छान 2 आंबे खा मस्तपैकी, दुसरं कुठलंही काही खाऊ नका, दुपारचं जेवण करा, चालू शकतं. म्हणून मी डायबिटिक आहे म्हणून रोज सकाळी नाश्त्याला आंबा खाऊ का, असं जर तुमचं मत असेल तर आय एम व्हेरी सॉरी. यथेच्छ कुठलीही गोष्ट जेव्हा एखादं दडपण येतं ना, हे खाऊ नको खाऊ नको, माणसाचं मन त्याच्याकडे जास्त वळलं जातं. सो या पद्धतीने ही शुगरी फळं टाळायचे. तिसरं शुगर वाढण्याची जी गोष्ट आहे ती म्हणजे जे खाता ना तुम्ही त्यातला 60% ग्लुकोज तुमचं ब्रेन यूज करत असतं. म्हणून परीक्षेच्या काळात जी भूक लागते की नाही, काम तर आपण काहीच करत नसतो, खेळत नसतो, काही नुसतं अभ्यास अभ्यास अभ्यास, पण सारखं काहीतरी खायची इच्छा होत असते कारण आपलं ब्रेन ग्लुकोज यूज करतं. म्हणून स्ट्रेस वाढला, विचारांची गती वाढली की तुमची शुगर वाढणार आहे. म्हणून विचारांची गती कमी करायची असेल तर मेडिटेशन, आत्मपरीक्षण, शांत राहणं, फॉरगिव्हनेस, रिलॅक्स माइंड ठेवणं, कुठल्याही गोष्टीचं अपेक्षा न करता मी 2 BHK मधनं 3 BHK मध्ये कसा जाईल, माझी वसईला एखादी प्रॉपर्टी असेल तर मुंबईत फ्लॅट मी कसा घेईन, ह्या भानगडीत पडू नका. जाताना कुणी डेड बॉडीवर 7-12 प्रॉपर्टी पेपर ऑर्नामेंट काही बांधणार नाही. कारण नसताना हा जो स्ट्रेस आपण कॅरी करत असतो त्याने तुमची शुगर लेवल जास्त वाढते. आणि तिसरा घटक आहे तो म्हणजे बैठी जीवनशैली. इन्सुलिन नावाचा जो पोलिसमन आहे की जो तुमच्या पेशींवर बसलेला असतो, तो काय करतो, खूप चांगला आहे तो पोलीस, करप्टेड पोलीस नाही आहे. त्याला करप्शन कोण शिकवतं, आपण शिकवतो. कसं, तुम्ही जर बैठी जीवनशैली, जास्त साखर खायला लागलात, एक्सरसाइजचा अभाव, जास्त विचार करायला लागलात, तो बिचारा किती काम करणार. तुम्ही देताय पण सेलला तेवढी गरज नाही आहे. तो काय करत असतो, जेवढं पाहिजे तेवढंच आत पाठवत असतो. तर एक मुवमेंट अशी येते तेव्हा तो चल तू गया भाड में, मैं अभी जा रहा हूँ, आणि तो स्वतः झोपून टाकतो. आणि मग असा इन्सुलिन जेव्हा तिथे राहत नाही तेव्हा फ्री फ्लो, ना तुमच्या आतमध्ये काही जाणार आहे, ना तुमच्या सेलला नरिशमेंट मिळणार आहे, आणि असं फ्री फ्लो ग्लुकोज सगळीकडे वाढत असतं. त्यामुळे जेवढं एक्सरसाइज आणि हालचाल करत राहाल, बैठी जीवनशैली तुम्हाला त्रासदायक ठरणार आहे. ह्या गोष्टी आहेत म्हणून शुगर वाढते. त्यामुळे शुगरला घाबरण्यापेक्षा त्याला फाईट करा. मग 1 गोळी खातो आणि मग 2 आंबे खातो असे म्हणणाऱ्या पेशंटला मी म्हणते आय एम व्हेरी सॉरी, मी तुम्हाला ट्रीट नाही करू शकत. म्हणजे आम्ही पाहिजे तसं खाणार, आम्ही अजिबात एक्सरसाइज करणार नाही, आम्ही भरपूर शुगरी ह्या करणार, माझ्या झोपेचा तर काही संबंध नाही आहे. आणि मग जर तुम्ही म्हणत असाल की डॉक्टर मला बरं करा, तर सुरुवातीला 1 गोळी, 2 गोळी, 3 गोळ्या अशा करत 4-5 वेगवेगळे मेडिसिन्स देत शेवटी तुम्हाला इन्सुलिनवर आम्हाला पाठवावं लागतं. त्यात डॉक्टरांचा पर्सनल काही एक संबंध नसतो. तुझं आहे तुझं पाशी. जर कार्बोहायड्रेट कमी केले, विचारांची गती कमी केली, जर एक्सरसाइज प्रॉपर केलात, साखर घेतली नाहीत, फळांमधली साखर जर तुम्ही कमी केलीत,
तर तुम्ही तुमचा डायबेटीस टाळू शकता. त्यामुळे घाबरून जाण्यासारखी काही गरज नाही आहे. त्यानंतरचा घटक आहे ड्रायफ्रूटच्या बाबतीत. आता मी जेवणाची सुरुवात कशी करायची सांगते. 2 वेळा जे काही तुम्हाला जेवायचं आहे त्याची सुरुवात पहिली करायची ड्रायफ्रूट्सने. ड्रायफ्रूट्समध्ये फक्त काजू आणि पिस्ता थोडंसं मी बाजूला सरकवते, पण अक्रोड, बदाम भिजवलेले. ओके. जर डायबिटीज नसेल तर खजूर. तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे काळे मनुके आणि सुकं अंजीर. हे 5 तुम्हाला ड्रायफ्रूट चांगले आहेत. ते पहिले चावून खा. पचायला जड असतात, त्यामुळे खूप वेळ त्याला द्यायचा. त्याच्यानंतर सॅलड खायचं. जे काही तुमचं सॅलडमध्ये काकडी, गाजर, मुळा जे काही खाल, कच्ची मेथी वगैरे, ते खाल्ल्यानंतर एखादं फळ खायचं तिसऱ्या ह्याच्यात. आणि देन कुछ बचा कुछा भूख है तो आप खाना खा सकते हैं, तो आपको आजारपण नहीं आएगा. बंबई हिंदी बोलते मी. आजारपण नको असेल तर मात्र तुम्हाला ह्या क्रमाने जर गेलात तर तुमच्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने राहणार आहे. त्यामुळे ड्रायफ्रूट्स कंपल्सरी जेवणाच्या आधी खा. आणि ज्याला समजा सकाळी नाही नाश्ता करायचा, तर मी जे नाश्त्यामध्ये जे सांगितलं त्याच्यात हे ड्रायफ्रूट्स जर तुम्ही ॲड केलेत, अंड, स्प्राउट्स, टोमॅटो, व्हिटॅमिन सीच्या फळांबरोबर जर ड्रायफ्रूट्स ॲड केले तरी चालू शकतं, काही प्रॉब्लेम नाही. त्यानंतरचा अतिशय महत्त्वाचा आवडीचा गोष्ट तेल. सगळेजण घाबरतात, राव तेल तेल, अरे डॉक्टर काय सांगतायत, तेलकट खाल्लं नाही पाहिजे. आणि डॉक्टरांना पण वेळ नाही आहे, कोण एवढं सांगत बसत नाही तेलकट तुपट खाऊ नका, तेलकट तुपट खाऊ नका. अरे काय तेलकट तुपट खाऊ नका? तेलाशिवाय भाजी नाही बनणार. तेलाशिवाय आत्तापर्यंत आपण कुठलंही केलं नाही. कुठलंही तेल वाईट नाही. अगर आपको ऐसा लगता है कि ऑयल वाला राक्षस हा 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 करके आ रहा है, इधर से गिर रहा है ऑयल, इधर से गिर रहा है, वो तोंडातून पण आग फेकल्यासारखी तेल फेकतो, असं काही नाही आहे. कुठलंही तेल वाईट नाही. फक्त ते तेल तुम्ही स्मोक व्हॅल्यूला नेलं, गरम केलं, जास्त त्याला तापवलं तर मात्र त्याच्यामध्ये सॅच्युरेटेड फॅट येतं. म्हणून तळलेले पदार्थ अवॉइड करा. शक्यतो लाकडी घाणीचं, कच्ची घाणीचं तेल हे तुमच्यासाठी चांगलं आहे. तेल बदलून बदलून वापरा. ह्यावेळी जर राईस ब्रान, देन करडई, मग काय तुमचं हे फक्त सोयाबीन, सरकी ऑइल वगैरे हे फार कमी वेळा वापरा, पण दर ह्याच्यामध्ये तेल बदलून बदलून वापरा. एका महिन्यासाठी एका व्यक्तीला 1 लिटर तेल हे पुष्कळ असतं. तेवढ्यातच जे काही गोष्टी भागवता येईल तेवढं भागवा. त्याच्याही पेक्षा कमी केलं तर आणखी उत्तम आहे. कच्चं तेल तुमच्यासाठी वाईट नाही. आमच्याकडे इतके पैसे आहेत ना की आम्ही बाई असली तेलं खातच नाही. आमच्याकडे सॅलडवर ना ते अमेरिकेतलं तेल येतं. कुठलं हो? हां, कुठलं? एक्झॅक्टली. सगळ्यांचं आवडतं हे की सब बोलते ऑलिव्ह ऑइल खाओ, ऑलिव्ह ऑइल खाओ. ऑलिव्ह ऑइल आपल्याकडे मिळतं का हो? उगीच काहीतरी पैसे खर्च करून त्याच्या मागं लागण्यात काही मजा आहे का? तुमच्याकडे पहिल्यापासून पूर्वापार काळापासून आलेलं, आईवडिलांनी पण हे केलेलं पहिलं तेल कुठलं होतं माहिती आहे? हां, तूप. तूप सगळ्यात पहिलं जे ऑइल आपल्या आहारामध्ये आलं ते म्हणजे तूप. कारण मग तूप वाईट आहे, तूप वाईट आहे असं बाहेरचे लोक सांगतात आणि मग आपण सगळे दंगा सुरू करतो, नाही तूप वाईट आहे, तूप वाईट आहे. आणि मग काही दिवसांतर रिसर्च येतात आणि मग अमेरिकेत किंवा कुठेतरी सांगतात की होममेड घी इज गुड फॉर युअर हेल्थ. हो बाई, तेल तूप आमच्यासाठी खूप चांगलं आहे. ते सांगणार, तुम्ही ऐकणार? अरे लहानपणापासून, आजी आजोबांच्या काळापासून, पणजोबांच्या काळापासून तूप ही आपल्या आहारातली घटक आहे. कारण आपल्याकडे साय काढली जाते, विरझवली जाते, दुसऱ्या दिवशी घुसळली जाते, अगदी अलगदपणे तो गोळा लोण्याचा काढला जातो, तो 4 वेळा पाण्याने धुतला जातो आणि मग डोळ्यात तेल घालून त्याच्यामध्ये ते बघितलं जातं. आणि मग त्याला थोडासा फ्लेवर देण्यासाठी तुम्ही दालचिनी, लवंग, काय खाऊचं पान वगैरे टाकता. इतक्या संस्कारातनं गेलेलं तूप भारतामध्ये मिळतं. फॉरेन कंट्रीजमध्ये त्यांना विरझवण्याची, घुसळण्याची वगैरे काहीही सवय नाही आहे. ते सॅच्युरेटेड फॅट डिरेक्टली ते मशीनमध्ये बनतं, म्हणून ते त्यांच्यासाठी कदाचित चुकीचं असेल. पण होममेड घी, घरी बनवलेलं तूप मित्रमैत्रिणींनो आवर्जून खा. ते तुमच्यासाठी वाईट नाही. म्हणजे मॅडमनी परमिशन दिली तर जाता जाता राजपुरोहित, बिकानेर मधली मी तुपातली जिलेबी खाल्ली तर चालते का डॉक्टर? मी पहिल्यांदाच सांगितलं, एव्हरीथिंग विच इज ऑन अ स्मोक व्हॅल्यू किंवा जिथं
धूर येईपर्यंत इथं बनवलं जातं तेल, ते तुमच्यासाठी चांगलं नाही. तूप चांगलं आहे, तुपात भाजलेली तळलेली जिलेबी चांगली नाही. मग पराठा करताना मी चरचरीत तूप घालून पराठा करते, अति सर्वत्र वर्जयेत. आपल्या आहारात तुपाचं प्रमाण असावं. सकाळी 1-2 चमचे, संध्याकाळी 1-2 चमचे तूप आवर्जून घ्या. वयाची 40 ओलांडल्यानंतर तर आवर्जून सगळ्यांनी घ्या, कारण वंगणाचं प्रमाण हळूहळू कमी येत असतं. ओके. त्यानंतरचा सगळ्यात आवडता घटक आहे तो म्हणजे साखर. साखरेवर मी ऑलमोस्ट सगळं बोललेली आहे. कृपा करून साखरेपासून लांब राहा. आणि सगळ्यात सरतेशेवटी जी महत्त्वाचा माझ्या दृष्टीने जो घटक आहे तो म्हणजे तुमची झोप. प्रॉपर झोप होणं ही खूप गरजेची आहे. चायनामध्ये जर माणसाला झोप आली तर ते अलाउड करतात की तुला जो ढुलका आलाय तू झोपून टाक, कारण पॉवर नॅप म्हणतात त्याला. आपल्याकडे पॉवर नॅप कसा असतो, आमच्या पुण्यातलं सांगते मी, की 1 ते 4 सगळ्या दारे खिडक्या बंद करायच्या, AC ऑन करायचा, पूर्ण पडदे जाड असतात. आमच्याकडे पडदे पातळ वितळ कोणी करत नाही, जाड पडदे, अंधार झाला पाहिजे. आणि मस्त तो AC लावायचा, चादर घ्यायची आणि सुखाने आम्ही छान 3 तास 4 तासाची झोप काढतो. ती झोप नाही मिळाली तर अस्वस्थ होणारे पण काही लोक आहेत. कृपा करून दिवसा झोपणं ही गोष्ट टाळा. शक्यतो जे रिटायर्ड लोक आहेत त्यांना वेळ असतो, सकाळी तुम्ही फिरून आलेले असतात त्यामुळे पडलं की झोप लागते. मी आवर्जून सांगते, जेवणाच्या आणि झोपेच्या, दुपारच्या झोपेच्या मध्ये कमीत कमी 1 तास 2 तासाचं तरी अंतर जाऊ द्या. म्हणजे 12 वाजता जेवण केलं 2 वाजता झोपा, किंवा 1 वाजता जेवण केलं तुम्ही 3 वाजता झोपा. इट शुड बी अ पॉवर नॅप, ज्याला आपण काय म्हणतो, वामकुक्षी. वामकुक्षी म्हणजे डाव्या बाजूवर चादर घेऊन झोपा असा अर्थ नाहीये. खूप लोकांनी चुकीचे अर्थ काढलेले आहेत. वामकुक्षीचा अर्थ आहे तुम्ही जिथे आहे तिथे क्षणभर, जे जेवल्यानंतर ग्लुकोज वाढलेलं असतं आणि त्यामुळे आपल्या मेंदूला त्याचं हे होतं, म्हणून आपण झोपत असतो. त्यामुळे तशा पॉवर नॅप दुपारी घ्या. पण चादर घेऊन 2-2 तास झोप काढलेल्या लोकांना इनडायजेशनचे तक्रारी खूप होतात. त्यामुळे झोप ही आयुष्यात खूप महत्त्वाची आहे. मिनिमम 7 तास, मॅक्सिमम 9 तासाची झोप ही पाहिजे. म्हणजे रात्री 5 तास आणि दुपारचे 3 तास असे मिळून 8 तासाची झोप नाही, ती एका वेळी 7 तासाची झोप झाली पाहिजे. आणि त्यानंतरचा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे व्यायाम. व्यायामाला जीवनाचा अविभाज्य घटक समजा. एक्सरसाइज इज द पार्ट ऑफ युअर लाईफ. वाचाल तर वाचाल असं गुरुजी तुम्ही सांगाल सगळ्यांना. तुमच्या घरी कौतुकास्पद लक्षात आलं की इतका पुस्तकांचा संचय होता की क्षणभर जर मला बाकी काही नसतं तर मी म्हणले असते की 1 तासभर मी एखादं पुस्तक वाचून जाऊ का. इतकं छान पुस्तक हे असतं, ते तुमचे बेस्ट फ्रेंड्स असतात. तसं चालाल तर वाचाल मी म्हटलं जातं, तर चालाल तर वाचाल, वाचाल तर वाचाल आहेच, पण जे चालतात ते जास्त वाचतील. त्यामुळे ज्याला फूड एन्जॉय करायचं असेल त्याने रोजचा एक्सरसाइज हा कंपल्सरी ठेवणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची, आणि ज्याला आपण म्हणतो की डॉक्टर याशिवाय माझं आहार पूर्णच होऊ शकत नाही, ती म्हणजे माझ्या सकाळी उठल्यावर, एक मिनिट, एक सांगायचं राहून गेलं. एक्सरसाइजच्या मध्ये तुमचे जे काही गैरसमज आहेत, डायबिटीजच्या लोकांना असं वाटतं मी फिरायला गेलो तर माझी साखर कमी होईल म्हणून आधी चहापोळी खातात काही लोक, नाही तर बिस्किट आणि चहा खातात आणि मग एक्सरसाइजला जातात. त्यामुळे कृपा करू असला कुठलाही वेडापणा करायचं नाही. एक्सरसाइज हा एम्प्टी स्टमकच पाहिजे. आणि ज्याला वाटतंच तसं की अंग थरथरल्यासारखं होतं आणि होतं, तर त्याच्या बाबतीत मात्र मी आवर्जून सांगते की मग ड्रायफ्रूट जे मी सांगते ते सकाळी सकाळी अनुशापोटी चावून खा, लिंबू पाणी प्या आणि मग फिरायला जावा, काही तक्रार होणार नाही. आणि ज्याच्याशिवाय माझा प्रॅक्टिस अपूर्ण आहे ते म्हणजे विटॅमिन्स. मगाशीच गुरुजी मला म्हटले की इथं पार्किन्सोनिझमचे ह्याचे पेशंट जास्त वाढतात, ज्याला आपण कंपवात, वात वगैरे असं म्हणतो. नो डाऊट हा प्रदेश पण थोडा तसा आहे. पण जर शारीरिकदृष्ट्या जर बघायला गेलं तर जीवनसत्व, विटॅमिन डी आणि विटॅमिन B12 ची गरज आपल्या शरीराला खूप आहे. जोपर्यंत फ्रॅक्चर होत नाही तोपर्यंत काही विटॅमिन डी आपल्याकडे काही कोणी घेत नाही. जोपर्यंत गुडघेदुखी होत नाही तोपर्यंत डॉक्टरकडे जात नाही. मग डॉक्टर सांगतात की विटॅमिन डी घ्या आणि ते किती सांगतात, 8 आठवडे घ्या. आणि तेवढंच घेतात, जरासं बरं वाटतं आणि परत आपण विसरून जातो. माय डिअर फ्रेंड्स, हात जोडून विनंती करते,
दरवर्षी विटॅमिन डी आणि ब जीवनसत्व B12ची तपासणी करा. जर कमी असेल तर त्याच्या दृष्टीने औषधं घ्या. आणि जर मला तपासणीत पैसे घालवायचे नाही आहे, बघा मी चांगली डॉक्टर आहे, पैसे खर्च करणारी डॉक्टर नक्कीच नाही आहे. जर मला नाही घालवायचे तर ह्या वर्षी मी तपासणी केली आणि माझं असं आलं, दरवर्षी काही सप्लिमेंट्स हे 4 महिने 5 महिने घेत राहा. फॉरेन कंट्रीजमध्ये त्यांना इतकं शिकवलं जातं, म्हणून तर omega-3 फॅटी ॲसिड्स, विटॅमिन डी, B12 हे कंपल्सरी त्यांचं मॉलमध्ये मिळतात. सगळं मॉलमध्ये असतं. आपल्याकडे मात्र डॉक्टर्स प्रिस्क्रिप्शन शिवाय हे दिलं जात नाही. म्हणून आणि डॉक्टरांच्यात पण हा अवेअरनेस खूप कमी झालेला आहे. त्यामुळे ड जीवनसत्व ब जीवनसत्व जर कमी असेल तर कॅन्सरपर्यंतचे सुद्धा आजार होतात. त्यामुळे गुडघेदुखी, कंबरदुखी, अंगदुखी, विसरभोळेपणा, थकवा येतो, निर्णय क्षमता कमी आली, सेक्शुअल कॅपॅसिटी कमी आली, अशा कितीतरी लक्षणं ज्याला तुम्ही एजिंग म्हणता, हे एजिंग सुरू झालं. हे एजिंग जर आटोक्यात आणायचं असेल तर तुमच्या आहारामध्ये ब जीवनसत्व ड जीवनसत्व असणं गरजेचं आहे. मग लगेच प्रश्न, डॉक्टर कशात मिळतो ड जीवनसत्व ब जीवनसत्व? काय मिळतं त्याच्यापेक्षा ते ॲब्झॉर्ब किती होतं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि आपल्या शरीरामध्ये आतड्यांचं जर इन्फ्लमेशन वाढलं, सूज आली, तर तुम्ही कितीही चांगले खा, त्याचं ॲब्झॉर्प्शन होणार नाही. त्याचं शोषून घेण्याची क्रिया जर आतड्यांची कमी पडली तर मात्र तुमच्यासाठी ते अवघड होईल. म्हणून कृपा करून डॉक्टरांकडे जा. जर लागलं तर सप्लिमेंट्स घ्या. तरी पण ड जीवनसत्व उन्हामध्ये मिळतं, त्यातल्या त्यात कडक उन्हामध्ये 10 वाजल्यापासून 9 वाजल्यापासून ते 3 वाजेपर्यंत कडक ऊन आहे. कमीत कमी कपड्यांमध्ये आपण 15-20 मिनटं फिरलं तर ते विटॅमिन डी चांगल्या पद्धतीने ॲब्झॉर्ब होतं. आपण एवढ्या प्रखर उन्हात कोणी जात नाही. भारतीय संस्कृतीचे लोक आहोत. पूर्ण कपडे घालणं आपली संस्कृती आहे. भौगोलिक परिस्थितीनुसार आपण ते घालतो आणि म्हणून ड जीवनसत्व आपल्या सगळ्यांच्यात 98% भारतीय लोक विटॅमिन डी डिफिशियंट आहेत. खूप कमी वेळा मला रिपोर्ट पाहायला मिळतो की विटॅमिन डी प्रॉपर आहे. खूप कमी, रेअरली पेशंट असतात. म्हणून शक्यतो ड जीवनसत्वाचं सप्लिमेंट्स घेणं गरजेचं आहे. मग ते सगळं मिळतं कोवळ्या म्हणजे उन्हामध्ये. दुसरं असं ते म्हणजे अंड, होल एग. तिसरं आहे ते म्हणजे सॅलमन नावाचे वगैरे फिशमध्ये मिळतं. त्यामुळे तुमच्यामध्ये विटॅमिन डी तसं चांगलं असणार आहे, कारण रोजच्या आहारामध्ये तुमच्या फिश आहे. आणि ब जीवनसत्व बरेच गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये ज्याला आपण काय म्हणतो, त्यातल्या त्यात बेस्ट जर म्हटलं तर तुमचं अंजीर. पण आपण अंजीर वगैरे आपलं खाणं फारसं काही होत नाही आहे. आणि तसेही ब जीवनसत्व फार कमी पद्धतीने फर्मंटेड पदार्थ ज्याला आपण म्हणतो ना, फर्मंट केलेले इडली, डोसा, दही, याच्यामधून विटॅमिन B12 जास्त मिळतं. पण तेही या भागात, तुमच्या भागात ते खाणं थोडंसं कमीच आहे फर्मंटेड. तुम्ही फ्रेशली सगळ्या गोष्टी खाता. तर त्यामुळे ब जीवनसत्वाची जर तपासणी करा, कमी असेल तर डॉक्टरांकडून ब जीवनसत्वाची एक गोळी कमीत कमी 90 दिवस 3 महिने खाल्ली तरच विटॅमिन डी आणि B12 चांगलं राहतं. कृपा करून 1 महिना, 4 आठवडे, 2च आठवडे असले उद्योग काही करू नका. ज्याला विटॅमिन B12 कमी आहे त्याचं पहिलं साईन असं वारंवार तोंड येणं, थकवा येणं, पायात गोळे येणं. मग हे सगळं जर तुम्ही घेतलं तर आहारामध्ये, आता म्हणजे मी मघासपासून सगळं सांगितलं ना, हे खा, ते खा, हे खाऊ नका, कशामुळे काय होतं. पण ज्या 2 गोष्टी ज्या महत्त्वाच्या आहेत आणि त्या आहारातनं मिळत नाहीत त्याला सप्लिमेंट करणं खूप गरजेचं आहे. कारण पुन्हा प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी सेंटरमध्ये माझे जे पेशंट येतात, डायबिटीज, हायपरटेन्शन, BP आहे, हार्ट अटॅक आला आहे, अँजिओप्लास्टी झाली आहे, बायपास झाली आहे, पुन्हा ब्लॉक डेव्हलप झाला आहे, पुन्हा छातीमध्ये दुखतं, अंजायना आहे, हार्टची पंपिंग कॅपॅसिटी 10% 15% असणारे सुद्धा हाय रिस्क पेशंटसुद्धा आमच्याकडे येतात. बरेच काही मशीन बेस्ड ट्रीटमेंट्स आहेत ज्याला ECP, ESMR. माझ्या वेबसाईटवर गेला तर बऱ्याच सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील. ते सगळे ट्रीटमेंट, इवन माझ्याकडे ओझोनच्या ट्रीटमेंट्स होतात, काही हायपरबॅरिक ऑक्सिजन चेंबरच्या काही ट्रीटमेंट्स होतात, रेज्युनेशनच्या इतक्या ट्रीटमेंट होतात. बट माय प्रॅक्टिस इज कम्प्लीट विथ द सप्लिमेंट्स. त्यामुळे तुम्हालाच सांगते असं नाही आहे. माझ्या प्रत्येक पेशंटचे हे सगळं ॲनालिसिस करून त्यांना फोलिक ॲसिड, त्यांच्यामध्ये आयर्न किती आहे, आयर्न सॅच्युरेशन किती आहे, त्याचं सप्लिमेंट. कारण इकडे तुम्ही प्लास्टिक करा, बायपास करा, रक्तपुरवठा वाढवा, पण जोपर्यंत हिमोग्लोबिन व्यवस्थित होणार नाही
जोपर्यंत त्याचं किडनी फंक्शन व्यवस्थित राहणार नाही तोपर्यंत तो बरा होणं शक्य नाही, तुम्ही कितीही शस्त्रक्रिया करा. म्हणून ह्या सगळ्या गोष्टीशिवाय माझं प्रॅक्टिस सुद्धा अपूर्ण आहे. सो ह्या आजारांना घाबरू नका. कृपा करून हार्ट अटॅक आल्यानंतर लगेच मुलांना बोलवून इकडे माझ्या या अकाउंटवर एवढे पैसे आहेत, तेवढे पैसे आहेत, मी इकडे पावती करून ठेवलेली आहे, इकडे ही प्रॉपर्टी पेपर्स आहेत, असं आहे तसं आहे. इतके मजेशीर पेशंट असतात. चादर अशी घेऊन झोपणारे लोक सुद्धा चादर काढून झोपतात. श्वास गुदमरला तर. असं काही होत नाही, घाबरू नका. हार्ट अटॅक आल्यानंतर घाबरायचं नाहीये. फक्त एक मात्र मी आवर्जून सगळ्यांना विनंती करते की जेव्हा छातीत दुखत असतं, तेव्हा अस्वस्थ जाणवत असतं, तेव्हा कृपा करून तुम्हाला एक गोल्डन पिरियड परमेश्वर देत असतो. कार्डियक अरेस्टला काही नाहीये, त्याला गोल्डन पिरियड काही मिळत नाही. सडन रक्ताची एखादी गुठळी जर अडकली तर सडन रक्तपुरवठा थांबतो आणि पेशंट जाऊ शकतो, ज्याला अरेस्ट म्हणतात. म्हणून बॉडी हायड्रेटेड ठेवा. का सांगते तर त्याचं कारण हे आहे. पण गोल्डन पिरियड जो मिळतो, काहींना 2 तासाचा, 1 तासाचा, अर्धा तासाचा, कृपा करून डॉक्टरांकडे जाऊन पहिला ECG तरी काढत जावा. आणि जर 2-3 वेळा डॉक्टर म्हणले की काही नाही, तुम्हाला ॲसिडिटी आहे, काही नाही, तुमचा ECG नॉर्मल ॲसिड, मग त्या ॲसिडिटीवर काम करा. पुन्हा प्रिव्हेंटिव्हमध्ये आम्ही त्याच्यावरही काम करत असतो की त्याचं हायपर ॲसिडिक सिक्रिशन्स कसे कमी करायचे, त्याच्यावर सुद्धा मी ट्रीटमेंट्स करत असते. त्यामुळे माय डिअर फ्रेंड्स, ह्या गोल्डन पिरियड कधी मिस करू नका. डॉक्टरांच्या बद्दल गैरसमज लोकांच्यात पसरत निघाले की डॉक्टर गेले की हातभर चिठ्ठी देतात. कारण नसताना कुणी देत नाही. जर गरज असेल तर त्या बाबतीत आम्हाला ॲनालिसिस हे करावंच लागतं. काही डॉक्टर्स जरी मी हे केले तर डॉक्टरांना गैरसमजमध्ये घेऊ नका. पण कृपा करून त्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आणि सरते शेवटी जाता जाता आवडीच्या एका सब्जेक्टवर बोलायला मलाही आवडतं आणि तुम्हालाही ऐकायला आवडेल, तो म्हणजे डॉक्टर दारू पिऊ का नको. कसा हाशा पिकला सगळीकडे, एकदम चैतन्य चूर्ण जसं खाता, कारण मी तंबाखूला चैतन्य चूर्ण म्हणते. जसं चैतन्य चूर्ण घेतात तसं चैतन्य पान म्हटलं पाहिजे, ते असेल तर मग मज्जा आहे, लाईफमध्ये खूप आहे. कृपा करून व्यसनांपासून लांब राहा. डॉक्टर अर्निश यांचं तत्व मी सगळ्या पेशंटला सांगते. पहिलं आहे ते म्हणजे बाय हुक और क्रूक काही करून BP आणि शुगर कंट्रोलमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करा. जर BPची गोळी सुरू झाली तर गोळी घेतल्यामुळे जेवढे साईड इफेक्ट नाही आहेत, जेवढी गोळी न घेतल्यामुळे साईड इफेक्ट आहेत. त्यामुळे डॉक्टरांच्या मदतीने आहारातले बदल, विहारातले बदल सगळं करा, पण शुगर आणि BP कंट्रोलमध्ये ठेवा. सप्लिमेंट्स, विटॅमिन D, B12, फोलिक ॲसिड, ओमेगा 3 फॅटी ॲसिड्सचं वगैरे आहारामध्ये अंतर्भाव पाहिजे. तिसरा घटक निद्रा. आहार ह्याच्यामध्ये तुमचं मानसिक ताणतणाव आणि झोप ही खूप महत्त्वाची आहे. चौथी गोष्ट, व्यायामाला जीवनाचा अविभाज्य घटक समजा. 5वी महत्त्वाची गोष्ट, योग आणि स्ट्रेचिंग एक्सरसाइज याला करा. कारण बरेच आता आजकाल ते जोक येतात की एक माणूस असतो, तो स्वर्गात जातो आणि तो स्वर्गात गेल्यानंतर तिथे इतक्या छान छान अप्सरा दिसतात आणि तो म्हणतो झकमारी केली आणि मी रामदेव बाबांच्या नादाला लागलो, नाही तर हे मला आधीच मिळालं असतं. असं काही नाही आहे. स्वर्ग नरक कुणी बघितलेला नाही आहे. जर धर्तीवर स्वर्ग जर तुम्हाला अनुभवायचा असेल तर आपल्या बायकोमध्येच अप्सरा बघा, आपल्या नवऱ्यामध्येच मदनाचा पुतळा बघा, जसा नसला तरी बघा, तर नाही फील करून घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे तुमच्या मानसिक ताणतणावाचं व्यवस्थापन करण्यासाठी योग, मेडिटेशन गरजेचं आहे. आणि सगळ्यात शेवटचं होतं ते म्हणजे बॉडी हायड्रेटेड ठेवा आणि व्यसनांपासून लांब राहा. त्यातल्या त्यात स्मोकिंग इज व्हेरी 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 इंजुरियस टू युअर हेल्थ. सो यू हॅव टू स्टॉप द स्मोकिंग. सेकंड पार्ट, तंबाखू इथं ठेवून काम करणं किंवा तंबाखू खाऊन करणाऱ्या लोकांना मी आवर्जून सांगते, हार्ट अटॅक आल्यानंतर आम्ही जिभेखाली गोळी देतो. जिभेखाली देण्यामागचा उद्देश असा असतो की सगळ्यात फास्ट ॲब्सॉर्प्शन तिथून आहे. डॉक्टर मॅडम तुम्ही जास्त तुम्हाला माहिती असेल, कारण आम्ही इथे देतो पटकन. अँझायटी असेल तर आम्ही जिभेखाली गोळी देतो. आणि जर तुम्ही इथं ठेवून जर काम करताय तर निकोटिनिक ॲसिड डायरेक्ट तुमच्या हार्टपर्यंत जाते, फास्टली ॲब्सॉर्ब होतं. त्यामुळे कृपा करून ते थांबवा. मॉडरेट लेवलला ड्रिंक हे अलाउड आहे. अति मद्यपान हे तुमच्यासाठी वर्ज्य आहे. काय मॅडम चांगले आहेत राव, बोलून गेल्या अति मद्यपान. मी कुठे अति घेतोय, मी तर थोडं थोडं कधीतरी घेतो. क्योंकि मैं कब लेता हूँ, मैं ज़्यादा नहीं लेता, मैं मेरी खुशी में लेता हूँ, मैं मेरे गम में लेता हूँ, मैं दोस्तों की खुशी में लेता हूँ, मैं दोस्तों के गम में लेता हूँ. सब खुश है, उसका भी कुछ नहीं, मेरा भी सब अच्छा चल रहा है.
इसीलिए मैं रोज लेता हूँ. सो असं जर कन्सेप्ट असेल तर माय डिअर फ्रेंड्स 90 ml फॉर द मेल आणि 60 ml फॉर द फिमेल हे रेकमेंडेड जरी असेल तरी इट शुड बी अ मॉडरेट, इट शुड बी अ स्कॉच. लोकांचा गैरसमज आहे की मी बियर घेतो आणि त्याच्यामध्ये सगळ्यात कमी पर्सेंटेजमध्ये अल्कोहोल आहे, पण हायड्रोजनेटेड ड्रिंक इज नॉट गुड फॉर द हेल्थ. व्हॉट इज मीन बाय हायड्रोजनेटेड? ज्याच्यामध्ये फसफस होते तो, मग ते कसं हे करायचं? मग काही लोकांना त्या ड्रिंकमध्ये थम्सअप आणि काय कोल्ड्रिंक बिल्ड्रिंक घेऊन घ्यायची सवय असते. कृपा करून हे असले सगळे ड्रिंक्स हे शुगरी ड्रिंक्स आहेत, तुमच्या शरीराला चांगले नाही आहेत. कार्बन डायऑक्साईड भरपूर त्याच्यामध्ये केला जातो, ऑक्सिजन कुठं नाही आहे त्याच्यात, म्हणून ते असे फसफस होत असतं. असं सगळं जेवढं टाळता येईल तेवढं टाळा. मॉडरेट लेवलला तुम्ही घेऊ शकता, पण अल्कोहोल हे मुळातच डिहायड्रेशन डेव्हलप करतं. त्यामुळे डोळ्यांचा अंधुकपणा किंवा कॅट्रॅक्ट होणं वगैरे त्या लोकांच्यात फास्ट डेव्हलप होतं. दुसरी गोष्ट असते मूड स्विंग्स होत असतात. तुमच्या माहितीसाठी जशी तुम्ही म्हणता झोपेची गोळी नका डॉक्टर देऊ, त्याने सवय लागते. मी म्हणते तुम्ही ड्रिंक घेता का? हो घेतो. त्याची बरी सवय लागली नाही, मग झोपेच्या गोळीची कशी सवय लागते? कारण काही मूड इलिव्हेटर्स म्हणून तुम्ही जर मॉडरेट लेवलला घेतलं तर दॅट इज ओके, पण हळूहळू त्याची सवय मात्र लागून देऊ नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं प्लेन पाण्याबरोबर मिनिमम क्वांटिटीत वन्स वाइल कधीतरी. अभी शादी का सीज़न चल रहा है तो मैं हर एक शादी में मैं लेता हूँ. म्हणजे पंजाबी माझे एक फ्रेंड आहे, ते मला भेटले होते. हमारे अगर यहाँ पे अगर आप आए, म्हणजे ते माझ्या घरी आले, मी त्यांना अगदी महाराष्ट्रीयन थाळी दिली. आम्ही तर मी सांगली कोल्हापूरची असल्यामुळे थालीपीठ, भरलेलं वांग, ती थापी वडी वगैरे असला सगळा मी ठेचा वगैरे मेनू केला होता. उन्होंने वो खाया और मैंने सब अच्छा था, लेकिन उसके साथ एक पेक देती तो मैडम और मज़ा आता. तो मैंने बोला कि अरे हमारे यहाँ तो ऐसे हॉस्पिटलिटी में होता नहीं है. तो वो बोले कि हमारे यहाँ पे अगर आपने नहीं दिया तो बोलते क्या खातिरदारी नहीं की. सो अगर असं कोई मित्र असेल तर त्याला म्हणावं बाळा ये मी तुला 4 वेळा मिठा मारतो, यही मेरी खातिरदारी आहे, तू त्याचं फक्त नाव घेऊ नको. इट शुड बी इन अ मॉडरेट वे. आणि ज्या दिवशी तुम्ही ड्रिंक घ्याल त्याचा दुसरा दिवस आवर्जून कंपल्सरी पाणी भरपूर प्या. बॉडी हायड्रेटेड ठेवा, तुम्हाला जास्त त्रास होणार नाही. आणि जो चिकणीवरून चकणा हा शब्द आला असेल, कारण पूर्वी लोक दारू हे कुठल्या तरी संगीत मैफिलीमध्ये बसला असं आम्ही केलेलं इन्व्हेन्शन आहे, बायकांनी केलेलं इन्व्हेन्शन असणार आहे. सो चकणा हा जो कन्सेप्ट आहे, त्यामुळे कृपा करून फ्राईड काही घेऊ नका. जेवढं काही तुम्हाला बॉइल्ड व्हेजिटेबल्स, बॉइल्ड लीन मीट अशा पद्धतीने खाता आलं तर खा, पण त्याच्यासोबत शेंगदाणे, हल्दीरामने आपल्या सगळ्यांना इतकं इझी करून टाकलं आहे की जाता जाता एक पॅकेट फोडा टाका चला संपला विषय. पुण्यामध्ये तर डबेसुद्धा आमचे हल्दीरामने भरतात की जाता जाता चिप्स चुप चला गेलं पोरगं शाळेला. माझं पोरगं रोज रडत यायचं, कायम ह्याच्यामध्ये पोळी भाजी देते, मी भाकरी देत नव्हते, पोळी देत होते, गव्हाची चपाती देत होते, कायम तू तसली देतेस आणि बघ सगळ्यांच्या ह्याच्यामध्ये सँडविच असतं, हे असतं ते असतं. मी म्हणायचे काही वर्षाने तुला कळेल, आत्ता मला सांगायचं नाही, मला त्या बाबतीत काही बोलायचं नाही. मी त्याची माझी कायम भांडणं. आता तो MBBSला आहे, तो मला म्हणतो नाही मम्मा तू सांगत होती त्याचं बाळनेस बघितलंस का, त्याचं हे बघितलंस का, तो एवढा ओबेस झाला, असं झाला तसं झाला. मी म्हटलं बघ तेव्हा आईचा राग येत होता, पण तेच मम्मा बरोबर नाही, मम्मा यू वॉज राईट दॅट टाईम, मी कारण नसताना तुझ्यावर चिडलो. सो माय डिअर फ्रेंड्स, कृपा करून असल्या फ्राईड गोष्टींपासून लांब राहा. आज या ठिकाणी मला बोलावलं, आज दमेले गुरुजींच्या जन्मशताब्दी 100वे वर्ष हे सगळ्यांच्या लक्षात राहतं, त्यांची नातवंड वगैरे, पण खास तेवढ्यासाठी तुम्ही सगळेजण इथे जमा झालात आणि हा प्रसंग लक्षात राहणार. आणि त्या प्रसंगात मी थोड्याफार अंश मला भाग घ्यायला मिळाल्याबद्दल मी संयोजकांचे आभार मानते. थँक्यू सो मच.